आणि मोबाईल बाहेर घेऊन पुढे आहे. मोबाईल आला तरी फोन बंद करायचा, बाहेर जायचं नाही. महत्वाचा विषय आपला प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करून घ्यावं. कार्यक्रमाला वाट की जय, सियावर प्रभु रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय. कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेशाचं स्मरण करून करणार आहे. गणेश वंदना आणि सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुतवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बजरंगबली की जय. मंगलमूर्ती मोरया. विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु. आज या ठिकाणी कार्यक्रमाला आपले मान्यवर वक्ते अत्यंत वेळेवर उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपले आपटे सर जे आपले मार्गदर्शक आहेत त्यांची सुद्धा आपल्याला सन्मानित उपस्थिती लाभलेली आहे. आपटे सरांनी अनेक वेळेला शिवचरित्रावर व्याख्यान करून शिवचरित्रातले बारकावे आपल्यासमोर सादर करून आपल्याला खूप माहिती दिलेली आहे, खूप ज्ञान दिलेले आहे. आपण सदैव सरांचे कृतज्ञ आहोत. परंतु जे कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित असलेले सगळे श्रोते आहेत त्यांचंही आपण अभिनंदन केलं पाहिजे, त्यांनाही आपण मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजे. कारण समर्थांचं वर्णन असं आहे की श्रोते केवळ गर्दीची मूर्ती, म्हणजे श्रोते खरं म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. आणि आज कार्तिकी एकादशीचा अतिशय पवित्र असा दिवस आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं नावाचं सभागृह आहे आणि सौरभ कर्णेंसारखे अतिशय प्रभावी वक्ते म्हणजे असा एक त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे. सौरभ कर्णे सतत प्रवास करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना एक अपघात झाला होता, त्यामुळं 15-20 दिवस त्यांना थांबावं लागलं. परंतु शेवटी त्यांचे जे चाहते आहेत त्यांच्यासारखे फोन यायला लागल्यामुळं लंगड्या पायीच त्यांनी पुन्हा प्रवास चालू केला आणि त्यांनी त्यावेळेला कोकण स्वारी करून तिकडं अनेक लोकांपर्यंत शिवचरित्राचा अभ्यास पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सौरभजींनी दुसरं एक अतिशय उल्लेखनीय काम केलेलं आहे की त्याच्याबद्दल तुम्ही सुद्धा तुमच्यावर खुश व्हाल. खालीद का शिवाजी हे जे चित्रपट महाराष्ट्रामध्ये आला होता आणि अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याला मान्यता दिलेली होती. आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, खोट्या आहेत, लबाडीच्या आहेत, त्याच्यामुळे शिवचरित्राविषयी अतिशय घडड संदेश जाण्याची शक्यता आहे. म्हणजे काही लोकांचा एक षडयंत्र आहे की छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आहे, ते चरित्र विकृत स्वरूपात समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तरुण पिढीचं मन जे आहे ते कुठेतरी भरकटलं पाहिजे. आणि या देशावरची निष्ठा किंवा देशभक्तीची भावना तरुणांमध्ये जी निर्माण होते शिवचरित्रामुळं ती होऊ नये असा प्रयत्न काही लोक करतात. पण सौरभ कर्णेंनी त्या बाबतीत अतिशय कणखरपणे संघर्ष केला, लोकांना जागरूक केलं, लोकांना पेटवलं, प्रचंड विरोध केला आणि महाराष्ट्र शासनाला
निर्मात्याने सगळं डिक्लेअर केलं की आम्ही नाव बदलतो म्हणून. कारण त्या चित्रपटामध्ये सगळी घाणेरडी विषय घेतलेले होते, लिव्हिंग रिलेशनशिपचे विषय होते, पाश्चात्य संस्कृतीतले स्त्री पुरुष संबंधातले अत्यंत या विचाराला प्रोत्साहन देणारे विषय होते. आणि नाव दिलं मनाचे श्लोक म्हणजे समर्थांची पुण्याला कारभार ठेवण्याचा हा प्रयत्न होता. परंतु समस्त हिंदुवाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची संख्या बरोबर होती, परंतु त्यांचा आवेश इतका जबरदस्त होता की पोलीस सुद्धा काही करू शकले नाही आणि टॉकीजवाले पण काही करू शकले नाही. त्यांनी बाउन्सर ठेवले तरी सुद्धा आपण त्यांना वरचढ ठरलो आणि सर्व ठिकाणी चित्रपट रद्द केला, त्यांचं नाव बंद झालं. तर या दोन गोष्टी लागोपाठ घडलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की सौरभ कर्डेंचं आमचं गोत्र एकच आहे. तर सौरभ कर्डेंची जर स्तुती करत बसलो तर ती माझी स्तुती केल्यानंतर तुम्हाला वाटेल. परंतु मी विनंती करतो त्यांना त्यांचा जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की तुम्ही सगळेजण अत्यंत स्वतःला भाग्यवान मानला की शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयीचं वास्तव काय आहे आणि त्याच्याविषयी कोणते गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत त्याच्याबद्दल ते अत्यंत अभ्यासपूर्वक विषय मांडतील. त्यांच्याकडे जी माहिती आहे ती गजानन भास्कर मेंदळेकडून त्यांना प्राप्त झालेली माहिती आहे आणि त्यांच्या माहितीच्या पुढे राज्य सरकारला सुद्धा गडबड करता आलेली आहे, माघार घ्यावी लागलेली आहे. कारण काय आहे, आता आपण या कार्यक्रमाला प्रसिद्धीशी काय संबंध एक अत्यंत खेळाची गोष्ट, दुर्दैवाची गोष्ट, लाजीरवाणी गोष्ट की इथं भारतमध्ये कार्यक्रम झाला. नितीन गडकरी त्या कार्यक्रमाला होते, संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात गडकरींनीच संभाजी ब्रिगेडची थेअरी आपल्या भाषणात मांडली की शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते, शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव या विचारसरणीचे रोपटे होते आणि बरेच काही चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी मांडण्यात आल्या. म्हणजे समाजामध्ये शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचं रक्षण करण्याकरता स्वराज्य स्थापन केलं. ही जी विचारसरणी आहे ही विचारसरणी कमकुवत व्हावी असे प्रयत्न चालू आहेत. याला उत्तर द्यायचं असेल तर प्रचंड शक्ती आणि प्रचंड जागृती लोकांमध्ये झाली पाहिजे आणि त्याकरता आजच्या कार्यक्रमाला कटाट होत आहे. जरी संख्या कमी असली तरी बाळासाहेब ठाकरेंचं एक भाषण होतं, त्या भाषणाला सुरुवातीला गर्दी कमी होती पण ठाकरे साहेबांनाच संयोजकांनी बोलायला सांगितलं. ठाकरे असं म्हणाले होते की इथं सगळी गर्दी नाही आहे इथं पण गर्दी आहे तिथं. तसं आज सगळी गर्दी आहे, त्या गर्दीचं मी स्वागत करतो आणि सन्माननीय सौरभ कर्डेजींना विनंती करतो की त्यांनी आपला विषय सुरू करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे फोन घ्यायचे नाही आणि बाहेर जायचं नाही ना होतं. आपलं ठरलंय म्हणजे फोन घ्यायचं नाही, फोन करून बाहेर जायचं नाही. पंढरीचा विठोबा, आळंदीचा ज्ञानोबा, देऊचा तुकोबा आणि रायगडचा शिवबा या चौघांना या ठिकाणी वंदन करतो. आज कार्तिकी आहे, आम्हा वारकऱ्यांसाठी आषाढी कार्तिकी कंपल्सरी येते. तर आषाढीच्या वेळी जाऊन आल्यामुळे कार्तिकीला यावेळी मी उपलब्ध आहे. दिवसभरातला 8वा कार्यक्रम आहे. लग्नाचे कार्यक्रम जास्त आहे आणि हाताने काम होतं, इथं तोंड वाजवायचं, फरक एवढाच आहे. परंतु राष्ट्रसाधनेचा माझा हा काही पहिला अनुभव नाही. राष्ट्रसाधना मुळात ज्यावेळी चालू झाली तेव्हापासून मी आहे आणि भाऊंनी जरी सांगितलं त्यांचं हिंदू आघाडीचं आणि आमचं पुत्र एक आहे तरी सुद्धा मी परत परत दरवेळी राष्ट्रसाधनेच्या निमित्तानं आठवण करून देत असतो की आमची सुरुवातच मुळात आमचं आक्रमकतेचं आणि हिंदुत्वाचं मूळ आणि मूळ हेच हिंदू आघाडी आहे. बाहेर किती काही चालू आज देशभरातली 2,000-2,500 व्याख्यान असतील तरी सुद्धा पहिली व्याख्यान ही हिंदू आघाडीच्याच माध्यमातून झालेली असं तो सगळा भाग वेगळा. आज या ठिकाणी आपले साहेब सुद्धा आहेत
त्यांचा शिवचरित्र या विषयावरचा अनुभव फार मोठा आहे. बरीच बसलेली मंडळी आहेत. मी एरवी राष्ट्रसाधनेमध्ये शिवराज्याभिषेक असेल, प्रतापराव गुजर असेल, इतर बाजीप्रभू असतील, अनेक विषय मांडले. आजचा विषय वेगळा आहे. आजचा विषय दर 3 वाक्यानंतर टाळ्या येणारे विषय इथं आपण मांडलेले आहेत आणि लोकांच्या डोळ्यातनं पाणी येणारे सुद्धा विषय मांडलेले आहेत. साहित्यामधल्या सर्व रसांमधलं शिवचरित्र आपण इथं मांडून झाले. माझ्या व्यतिरिक्त अनेक वक्त्यांनी सुद्धा मांडले. पण आजचा विषय हा त्या बाबतीतला विषय नसून हा प्रबोधनात्मक विषय आहे. आणि आजच्या दिवशी तुम्ही जो उल्लेख केला की संत ज्ञानेश्वर सभागृह आहे, ज्ञानोबा रायांच्या जन्माचं 750वं वर्ष चालू आहे आणि त्यानिमित्त पूर्ण देशभर उत्सव चालू आहे. देशभर मी सांगितलं, मला परवा दिवशीचे फोटो आलेले आहेत. फ्लोरिडामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर मंदिराच्या 750व्या कार्यक्रमाचे फोटो मला आले. म्हणजे ज्ञानोबा रायांनी काय सांगितलं आहे, स्वधर्म सूर्य, विश्वभर स्वधर्माचा सूर्य ही त्यांची संकल्पना आहे. आणि ही त्यांनी 12व्या शतकात जरी मांडलेली असली तरी सुद्धा आज ज्ञानोबा रायांची कीर्ती आणि ख्याती ही जगभरामध्ये आहे. आणि म्हणूनच मी काय सांगतो की मी नाही सांगत, परंतु तुमचे आमचे सर्वांचे लाडके आणि मिलिंद भाऊंचे मित्र असलेले आणि माझे चांगले जवळचे असलेले रायगडचे एकमेव डॅशिंग आमदार आपले भरत शेठ कायम सांगतात की माऊलींच्या नंतर संजीवन समाधी नाही आणि शिवाजी राजा आणि संभाजी राजांनंतर तिसरा कोणी छत्रपती नाही. ही जी त्यांची ख्याती आहे ती अगदी खरी आहे की माऊलींच्या नंतर दुसरी संजीवन समाधी. भाऊ, मी तुम्हाला खूप वेळा विनंती केली आहे की हे शिवचरित्र वगैरे 5 मला संत साहित्यावर बोलायला बोलवा करा एकदा राष्ट्रसाधनेमध्ये. प्रत्येक वेळी आलो की मी सांगत असतो, पण आमचे भोसले काही भाऊंना ती शिफारस करत नाही आणि तो विषय राहून जातो. परंतु आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालातील वास्तव आणि गैरसमज. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता सध्या सोशल मीडिया हे माध्यम इतकं झपाट्याने मागच्या 10 वर्षांमध्ये ते सगळं पसरलं. त्याच्यामध्ये फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, या व्यतिरिक्त आधी असलेली साधनं, याच्यामध्ये युट्यूब, गुगल याचे सगळं आलेलं आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासातली अनेक प्रकरणं ही काहीशी कलुषित करून पसरवण्यात आलेली आहेत, पसरलेली आहेत. याच्या मागे नक्की कोण आहे, काय आहे, हाही एक शोध घेण्याचा भाग आहे. परंतु मला चांगलं माहिती आहे, भाऊंनाही माहिती आहे, अजित सरांनाही माहिती आहे, तुम्हाला बसलेल्यांपैकी ज्येष्ठ लोकांना माहिती आहे की ज्या राष्ट्राची आध्यात्मिकता नावाची एक गोष्ट असते त्याचा थेट संबंध इतिहासाशी असतो. काही लोक अध्यात्म, धार्मिकता आणि इतिहास हे वेगवेगळे आहे असं सांगतात, पण असं काही नाहीये. त्या देशाला जे धर्माचा अधिष्ठान असतो त्यालाच हजारो वर्षाचा इतिहास असतो. या देशाला रामायण, महाभारत ही धार्मिकता आहे, बरोबर आहे ना? ही आध्यात्मिकता आहे आपली, कारण त्या प्रकरणांमधले राष्ट्रपुरुष हे आपले देव मानले जातात आणि त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. तर एखाद्या राष्ट्रातल्या धार्मिकतेचा इतिहास जर का तुम्ही खोडला, जर का तुम्ही खराब केला, तर त्या राष्ट्रामध्ये येणाऱ्या तरुण पिढीच्या मनामध्ये वैचारिक दिशा गुंतवून त्याच्या नंतरची पिढी ही पराक्रम शून्य आणि मनामधलं इतिहासाविषयी अत्यंत चुकीचं ज्ञान असलेली होते. आणि ज्या क्षणी राष्ट्राचा इतिहास गडबडतो त्या क्षणी त्या राष्ट्राची पुढची वर्ष काही गडबडली जातात. याचं मी उत्तम उदाहरण तुम्हाला देतो. इंग्रजांना आपल्यावरती राज्य करायचं ज्यावेळी होतं त्यावेळी इंग्रजांनी इतर काहीही न करता सगळ्यात पहिल्यांदा जे काही प्रयत्न चालू केले ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नष्ट करण्याचे प्रयत्न चालू केले. त्याचं प्रातिनिधिक उदाहरण जर द्यायचं झालं तर सरांना माहितीये, भाऊंनाही माहितीये, इंग्रजांनी पहिला रायगडावर निशाणा साधला आणि रायगड हा 1818 साली तोफांचा मारा म्हणून त्यांनी पडायला सुरुवात केली. कारण रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संघर्ष, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वातंत्र्य, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य. आणि स्वराज्य, संघर्ष, स्वातंत्र्य हे शब्द जर या भूमीतून मिटवून टाकले तर या भूमीमधली ताकद निघून जाईल.
या भूमीमधली प्रेरणा निघून जाईल आणि मग आपल्याला इथल्या या लोकांवरती राज्य करणं सोपं होईल. इंग्रजांनी या अत्यंत दुष्ट हेतूने रायगड तोफांचा मारा करून पाडला, जाळला. त्या रायगडच्या समोर पोटल्या नावाचा डोंगर आहे, त्या पोटल्यावरनं तोफांचा मारा केला. आमची नेवाळेवाडी तिथं खाली आहे. त्या म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, रायगड ज्यावेळी मराठ्यांकडनं सिद्धीने घेतला, नंतर तो मुघलांनी त्यांच्याकडे, तेव्हा जेवढं नव्हतं नुकसान केलं तेवढं नुकसान इंग्रजांनी रायगडचं केलं. आजही जर का रायगडच्या कुठल्याच्या बाजूची जी बाजू आहे वाघदरवाजाच्या वरची, तिथे जर का खणकाम केलं सापडत, जळके तांदूळ सापडतात माझ्याकडे आहेत. आणखी 2-3 जणांकडे आता ती नावनी नवीन भानगडे करवायच्या, भानगडीचे दिवस चालू आहेत सध्या. परंतु याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण एकच की या देशाला जो जाज्वल्य इतिहास लाभलेला आहे, या देशाला जो लढवय्या इतिहास लाभलेला आहे, इतिहासाची पार्श्वभूमी लाभलेली आहे, तो पुढच्या पिढीकडे जाऊ नये. आणि म्हणून रायगड पाडण्यात आला. हे एक प्रातिनिधिक उदाहरण मी दिलं. कागदाच्या कागद जळलेली आहेत आपली. पराक्रमाच्या इतिहासाची नोंद असणाऱ्या अनेक गोष्टी इंग्रजांनी नष्ट करून टाकल्या. याला कारण तो इतिहास याची व्याख्या वगैरे मी इथं काहीच सांगणार नाही, पण एक फार सुंदर वाक्य आहे. भविष्य गगनी भरारी घेण्या भूतकाळाचे भान हवे आणि वैभवशाली राष्ट्र घडविण्या इतिहासाचे ज्ञान हवे. इतिहासाचे ज्ञान हवे म्हणजे काय? आपल्याला जर का भविष्यामध्ये आपलं राष्ट्र, आपला समाज, आपली युवा पिढी ही तेजोमय व्हावी, त्या ठिकाणी संस्कारित व्हावी असं वाटत असेल, की न भरारी घ्यावी असं वाटत असेल, तर आपल्याला ते भविष्य उत्तम करण्यासाठी मागच्या इतिहासाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मागची काही वर्ष आपल्या शिवकालीन इतिहासावरती जे आघात, जे आक्रमण आणि मुद्दाम त्याच्यामध्ये खळाखोड करून काहीतरी घुसवण्याचे प्रयत्न चाललेले आहेत, त्याच्या संदर्भातला हा विषय. मला वाटतं राष्ट्र साधनेच्या मागच्या 5 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काहीतरी आपण मांडतोय. आणि मला हेच प्रकर्षाने जाणवलं कधी भाऊ आम्ही ज्यावेळी चर्चा करायला बसलो होतो त्यावेळी ते खलिद का शिवाजी आलं, मनाचे श्लोक आलं, ते खलिद का शिवाजी आहे. ठीक आहे, माझ्या कोकणामध्ये आम्ही दापोलीवरनं कोंड नावाचं एक गाव आहे. आपले सर ते कोंड गाव म्हणजे आपल्या कोंडगावपेक्षा खतरनाक ते छोटं पाकिस्तान झालंय. तिकडनं जर का त्या मार्गाने यायला निघालो तर मंडणगडचं वरचं पठार लागतं आणि त्या पठारावरनं यायला लागलो की आपण बाणकोटच्या खाडीकडे येतो आणि मग ती खाडी आमच्या हरिहरेश्वरकडे येऊन तिथनं त्या तलाव्या मार्गे आपण सगळे येतो. हे इथं सांगायचं कारण काय? मागच्या 2-3 वर्षात या घटना एक समोर येणार आहे. खलिद का शिवाजी एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. त्या मार्गाने येताना एकदा का आपण कोण सोडला आणि मंडणगड मार्गाला लागलो वरच्या पठारावर, की तुम्हाला दर 5 किलोमीटर नंतर निळे हिरवे असे फलक दिसतात, जे फलक इथेही दिसतात. दिशादर्शक मार्ग किंवा किलोमीटर, इथनं काय की काय शनिवारवाडा 2 किलोमीटर, पर्वती 3 किलोमीटर, सिंहगड रस्ता 5 किलोमीटर, असे जे मार्गाचे फलक असतात ना, तिथं गेलं की एक पाटी दिसते. माझ्याकडे आहेत त्याचे फोटो सगळ्याचे, मी दाखवतोच पुढे प्रकरण आल्यावर. शिवरायांचे गुरु याकूब बाबा यांच्या पवित्र दरगाह स्थानाकडे 15 किलोमीटर. हा कोण आहे याकूब बाबा? आता आम्ही मूळ कोकणातले, माझा आजोळ ते आहे, आम्ही मूळ महाडचे, पण इतके वर्ष या पाट्या नव्हत्या. हा याकूब बाबा कोण? याचा काय संदर्भ येणार आहे पुढे. पण आता मागच्या 2-2.5 वर्षात विशेषतः भाऊ कोरोना नंतर त्या मंडणगड पासून बाणकोटच्या खाडीपर्यंत, म्हणजे ते जे आहे केळशी नावाचं गाव, त्या केळशीच्या अलीकडे 15 किलोमीटर आणि पलीकडे 15 किलोमीटर या याकूब बाबाच्या पाट्या. आणि काय नावानी? शिवाजी महाराजांचे गुरुवर्य याकूब बाबा. मग हे इतिहासामध्ये कोण घुसवतंय? खलिद का शिवाजी मध्ये काय झालं? खलिद का शिवाजीच्या प्रकरणामध्ये ज्यांनी कायदेशीर लढा दिला ती इथं बरेच आहेत आलेले. परंतु या सगळ्या विषयामध्ये शिवाजी महाराज यांच्याच बाबतीत अशा पद्धतीच्या खोट्या माहिती, अशा पद्धतीच्या खोट्या व्यक्ती, अशा पद्धतीचा खोटा इतिहास घुसवण्याचे प्रयत्न हे जाणून बुजून का आणि कशा पद्धतीने केले जात आहेत, हा तर आपल्या सगळ्यांचा पुढचा प्रश्न आहेच. परंतु तुम्हाला सांगण्याचा
बेमालूमपणे केलं जातं. मी मगाशी बोललो आजचं भाषण काही टाळ्यांचं भाषण नाहीच आहे. हे आपल्या बुद्धीला, आपल्या मेंदूला विचार करायला लावणारं भाषण आहे. एक अगदी साधं सांगतो तुम्हाला. हे तर झाले इस्लामी आक्रमण शिवाजी महाराज यांच्या चरित्रातलं एक अगदी भंकस आणि अत्यंत हास्यास्पद अशा पद्धतीचं एक छोटं सांगतो. ते एक मेसेज फिरतो. दुसऱ्या वर्गात तुम्हालाही आला असेल, इतक्यात मुलांना शिवजयंती आली की एक मेसेज फिरतो. 65 किलोची तलवार चालवतो त्याला येसाजी म्हणतात. बरोबर आहे ना? दिल्लीवरनं 8 तासात घोडा पुण्याला आणतो त्याला संताजी म्हणतात. ते काय चालू? मी तुम्हाला याच्यावर बोलणारच आहे एक एक स्टेप बाय स्टेप. परंतु अशा पद्धतीचा हे जे इतिहासामध्ये अतिक्रमण होत चाललं आहे आणि प्रचंड मोठे गैरसमज पसरत चालले. गैरसमज ही अशी एकमेव गोष्ट आहे की जी चांगल्या चांगल्या गोष्टींचा सत्यानाश करते. आणि म्हणून आज काही निवडक शिवकाळातले पसरलेले गैरसमज मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि त्याचं वास्तव काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला त्याच्या बाबतीत काही रेकॉर्ड करायचं असेल, डोक्यात ठेवायचं असेल तरी तुम्ही ठेवा. कारण हे गैरसमज भविष्यात मोठ्या वादाचा प्रश्न या देशामध्ये, राष्ट्रामध्ये, शहरामध्ये, वस्तीमध्ये, घरामध्ये होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊ किल्ले रायगड या विषयाकडे. किल्ले रायगड म्हणजे हिंदवी स्वराज्याची राजधानी. किल्ले रायगड म्हणजे तुमच्या माझ्या अस्मितेचं प्रतीक. किल्ले रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला ती अत्यंत परमपवित्र जागा. आम्ही काय म्हणतो आमच्या वारकरी संप्रदायात आहे की अवघ्याची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखल्या, अवघ्या संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखल्या, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली. याचा अर्थ काय की काशी, वाराणसी, मथुरा या सगळ्याचं पुण्य तुम्ही एका पंढरपुरात गेलात तर आपल्याला मिळेल. आम्ही आंबेराव सिनेमामध्ये डायलॉग दिला होता. तो डायलॉग बऱ्याच जणांच्या स्टोरीला असतो आणि बऱ्याच जणांना हे इंटरनेट वापरणाऱ्या आमच्या सगळ्या मुलांना माहित असेल. तो डायलॉग शिवाजी महाराज म्हणतात तुम्हाला ऐकायला लक्ष देईल. मोरपंथ रायगडावरील हवा हनुमानसाठी पोचली, आमच्यासाठी तो प्राणवायू. काशी, गया, प्रयाग, मथुरा एका वाजला आणि हा माझा रायगड एका वाजला. हा तो डायलॉग आहे. रायगडाचं हे पुण्य, रायगडाची ही पवित्रता आहे. आणि शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला तो सुद्धा रायगडावर आहे. म्हणून पंढरपूर, तुळजापूर याच्या तोडीचं जर का महाराष्ट्रात दुसरं काय असेल तर तो फक्त आणि फक्त रायगड आहे, लक्षात ठेवा. आणि त्या रायगडाच्या बाबतीत मागचे अनेक दिवस अनेक गैरसमज पसरत आहेत. तर त्यातला एक पहिला गैरसमज मी तुम्हाला सांगतो. तो म्हणजे रायगडावर शिवाजी महाराजांनी मुस्लिम सैनिकांसाठी मस्जिद बांधली. तुम्ही वाचलंय हे, बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल. आता त्याचं माध्यमही सांगतो. याच्या संदर्भात फिरलेला एक मेसेज, तो मेसेज काय आहे? रायगडावर किल्ला बांधल्यावर तिथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. महाराजांनी मंत्र्यांना विचारले जगदीश्वराचं मंदिर बांधलं पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मशीद कुठे आहे? मंत्र्यांनी विचारल्यावर महाराज म्हटले जागा दाखवा. महाराजांनी आपल्या राजवाड्याच्या समोरील जागा दाखवली आणि तिथे आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मशीद बांधून घेतली. अशा पद्धतीचा मेसेज मागची अनेक दिवस, अनेक वर्ष सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला पसरलेला आहे. तुम्ही अनेकांनी वाचलाय, मी वाचलेला आहे. याच्या व्यतिरिक्त मा. मो. देशमुख नावाचा एक गृहस्थ होता. त्याने मध्ययुगीन भारताचा इतिहास, युगप्रवर्तक शिवराय आणि मराठ्यांची शौर्यगाथा याच्या पान क्रमांक 51 वरती शिवाजीने रायगडावर मुसलमानांसाठी मशीद बांधली होती असा उल्लेख केला. आता हा मा. मो. देशमुख कोण आहे हे चळवळीत काम करणाऱ्या अनेकांना, तुमच्या माझ्यासारख्यांना माहिती आहे. हा डाव्या विचारसरणीचा अत्यंत कडवट ब्रिगेडी आणि बामसिकी आहे. त्यानं हे स्वतःच्या पुस्तकात खरडल्यामुळं आणि लिहिल्यामुळं हा गैरसमज पसरायला सुरुवात झाली. क्रमांक 2, कुलाबा गॅझेट नावाचं एक गॅझेट आहे 1964 सालचं. त्याच्यामध्ये अशा स्वरूपाची माहिती आहे. आणि तिसरं माध्यम म्हणजे काही वक्ते स्वतःच्या तत्कालीन फायद्यासाठी आणि टाळ्या फिरवण्यासाठी एखाद्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांनी रायगडावरती मुसलमान सैनिकांसाठी मशीद बांधली अशी जी समाजवादी विचारसरणीची किंवा डाव्या विचारसरणीच्या कार्यक्रमांची जी व्यासपीठ आहे त्याच्यावरती भाषण करणारे वक्ते हे पटकन बोलून गेले. म्हणून मागच्या काही कालावधीपासून स्टेप बाय स्टेप हे सगळं पसरतं.
आता ह्याच्यातली सत्यता आपण तपासू. मी तुम्हाला आता यादीनुसार किल्ले रायगडावर काय काय बांधकाम आहे हे तुम्हाला सांगतो. रायगडावर मशीद खरंच आहे का, होती का, किंवा होती तर कुठे होती, या सगळ्याच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात देतो. आता शिवकाळात रायगडावर ज्या वास्तू होत्या त्यातल्या बहुतांशी वास्तूंचे अवशेष आज सुद्धा आपल्याला मिळतात. वास्तू पूर्णच्या पूर्ण बघायला मिळत नाही, परंतु पडलेले का होईना अवशेष मिळतात. त्या वास्तूंची यादी आपण बघू. खुबदडा बुरुज, चित दरवाजा, नाणे दरवाजा, महादरवाजा, पालखी दरवाजा, हत्ती तलाव, चांभार टाकर, कोळीण तलाव, गंगासागर तलाव, दारू कोठार, धान्य कोठार, मनोरे, काही कार्यालयीन वास्तू आणि खोल्या, राजवाडा, राणी वसा, तळघर, टांगसाळ, राजसदर, सिंहासनाची जागा, नगारखाना, गजशाळा, बाजारपेठ, जिला काही वेळेला नगरपेठ सुद्धा म्हटलं जातं, शिरकाई देवीचं मंदिर, वाडेश्वर मंदिर, भवानी देवी जी भवानी गडावरती आहे तिकडे, जगदीश्वरासमोरचा नंदी, जगदीश्वर मंदिर, मंदिर प्रवेशद्वारावरील शिलालेख आणि तटबंदी, हिरोजी इंदुरकरांची पायरी आणि काही प्रमाणातील तटबंदी आणि किल्ले रायगडच्या पायऱ्या. इथं असलेल्यापैकी जेवढी लोक रायगडावर गेली असतील त्या प्रत्येकाने हे पाहिलेलं आहे, हो की नाही? हो. याच्या व्यतिरिक्त नवीन तर काय नाहीये. याच्यात एक आता सांगतो तुम्हाला, या सगळ्यामध्ये या ज्या वास्तू होत्या ह्या ज्यावेळी शिवकाळात होत्या त्यावेळी त्यांच्यावरती ढाचा, छप्पर, त्यांचे खिडक्या, तावदानं असं सगळं काहीतरी होतं. इंग्रजांनी मुघलांनी जे काय पाडलं त्याचे अवशेष शिल्लक राहिले जे आज तुम्ही आम्ही बघतो. याच्यात कुठेतरी तुम्हाला मशीद दिसली का? नाही, मला दिसली नाही आजपर्यंत. मी कमीत कमी 250 पेक्षा जास्त वेळा रायगडावरती गेलेलो आहे. रायगड किल्ल्याच्या पहिल्या तटबंदीची सुरुवात ही रायगडच्या पायथ्याला, आजच्या पायथ्याला ज्याला कोंझर नावाचं गाव आपण म्हणतो त्या कोंझर पासून होते. तिथपासून वरपर्यंत टकमुक टोकापर्यंत कुठेही जुन्या काळातल्या मशिदीचे अवशेष नाहीत. आता रायगडावरती रायगड प्राधिकरण नावाची संस्था काम करते. त्यांनी सुद्धा उत्खनन केलं. त्या उत्खननामध्ये कौलं सापडली, त्या उत्खननामध्ये लाकडं सापडली, त्या उत्खननामध्ये चिनी मातीची भांडी सापडली, त्या उत्खननामध्ये काही बांगड्या सापडल्या, परंतु त्यांना देखील कुठेही मशिदीचे अवशेष सापडलेले नाहीत. मग ही मेसेज मध्ये मशीद आली कुठून? लोकांच्या भाषणात आली कुठून? किल्ले रायगडावरचा एक नकाशा आहे. आता तो माझ्याकडे नकाशा मोबाईल मध्ये मी तुम्हाला ज्याला मागितला त्यांना मी पाठवू शकतो, परंतु तो नकाशा मी दिल्यानंतर त्याच्यावरती वास्तूंचं रायगडावरचं जिथे जिथे आहे त्याचं मॅपिंग केलेलं आहे. त्या मॅपिंग मध्ये सुद्धा मशीद कुठेही नाहीये. रायगडावरती आज धनगर बांधवांची घरं आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्या धनगर बांधवांच्या घराच्या आसपास कुठेही मशिदीचे अवशेष नाही, भवानी कड्याकडे कुठेही नाही. असं असताना रायगडावरच मशीद होती. हा अट्टहास कशासाठी चाललाय? शिवाजी महाराजांच्या अनेक गड किल्ल्यांवरती हे अशी थडगी उभी करायची, त्याच्यावर पांढरी चादर, त्याच्यात पांढरे दगड बिगड टाकायचे आणि लँड जिहाद सारखे प्रकार करायचे. हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये चालू आहे, याला गड जिहाद नाव सुद्धा दिलेलं आहे. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे सगळ्यात पवित्र ठिकाण कोणतं आहे? तर रायगड. मग रायगडावरच आमचं काहीतरी नाही, म्हणून रायगडावर मशीद होती, मशीद होती, मशीद होती अशा पद्धतीची एक खोटी जाहिरात करायची आणि 20-25 वर्षानंतर तुमच्या आमच्या नंतर कुठं ना कुठं तरी कुणाला तरी तिथं पाठवून तशा संदर्भातलं काहीतरी बाहेर काढायचं असं पृष्ठ एक त्याच्या मागे आहे. तुम्हाला दिसली नाही, मला दिसली नाही, मग ती काय आकाशातनं आली का पाताळातनं वर आली? आता मी तुम्हाला याच्या संदर्भातले एक वास्तव जे आहे अत्यंत ढळढळीत पुरावा तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे हे प्रकरणच इथं संपून जाईल. आपण कधी रायगडावर गेलात तर जगदीश्वर मंदिराकडे जातो, गेलायत ना? त्या जगदीश्वर मंदिराला आत्ता जी जातो तो रस्ता हा पूर्वीची मागची बाजू आहे. खरा रस्ता हा पुन्हा आहे, जिथे आता आपण शिवाजी महाराजांची समाधी बघतो तिथे.
कारण समाधी त्या काळात नव्हती, समाधी शिवाजी महाराज गेल्यानंतर झाली. शिवाजी महाराजांनी जगदीश्वर बांधलं. त्याचा मुख्य दरवाजा कोणता, तर जिथे हिरोजी इंदुरकरांची पायरी आहे तो मुख्य दरवाजा आहे. ते प्रवेशद्वार आहे जगदीश्वर मंदिराच्या त्या प्रांगणाचं. त्या प्रवेशद्वाराजवळ कधी गेला आणि आता जिथे शिवसमाधी आहे त्या शिवसमाधीकडे पाठ करून जगदीश्वराकडे तोंड करून उभा राहिला की त्या प्रांगणातल्या तटबंदीच्या बांधकामाला एक शिलालेख आहे, ज्याला जगदीश्वराचा शिलालेख असं म्हणतात. तो शिलालेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांच्या समोर तयार करण्यात आला. शिवाजी महाराजांनी तो पाहिला, वाचला आणि त्यांच्या आज्ञेने ते जिवंत असताना त्यांच्या समोर तो लावण्यात आला. किल्ले रायगडावरती असलेला हा शिवकालीन एकमेव आणि ढळढळीत पुरावा. आता तो शिलालेख तुम्हाला सांगण्याचं कारण काय आहे, तो शिलालेख असा आहे बघा. या शिलालेखामध्ये किल्ले रायगडावरती जगदीश्वराच्या मंदिराच्या मागचा शिलालेख प्रासाद जगदीश्वरस्य अशी त्याची सुरुवात आहे. मग तुम्हाला सांगण्याचं कारण काय, तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे त्या शिलालेखात काय लिहिलंय हे तुमच्या माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. ते लिहिलेलं शिवाजी महाराजांनी वाचलं आणि तो शिलालेख तिथं लावला तर त्या शिलालेखातलं मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्या शिलालेखामध्ये प्रासाद जगदीश्वरस्य जगतामानंद दोन यज्ञ हे त्याची पहिल्या ओळी आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला आज जे हवंय या मशीन प्रकरणाच्या बाबतीत त्याची सत्यता तुम्हाला दाखवतो. ती अशी आहे, पहिल्या 3 ओळी असून मग दुसरं कडवं चालवतो. त्या दुसऱ्या कडव्यामध्ये त्या शिलालेखात या तिसऱ्या लाईनीमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि कोरलेलं आहे. आजही जाऊन तुम्ही बघू शकता. वापी कूप तडागडा जिरुचिरे हरमे वने वथिके संभे कुंभी गृहे नरेंद्र सदनई रंभी लिहे मिहिते श्रीमद राय गिरो गिराम विषये गिरोजीना निर्मितो त्यायचंद्र दिवाकरो विलसतस्ता. आता हा तो लेख आहे. आता हे जे मी वाचलं ना या कडव्याचा अर्थ तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या शिलालेखातल्या दुसऱ्या कडव्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे, रायगडावरती काय बांधलं, रमणीय घरे, वने, रस्ते, स्तंभ, गजशाळा, आभाळाला टेकणारी राजगृहे, विहिरी, आड, तलाव यांनी ते वेढलेलं आहे. ही सारी श्रीमद रायगडावरती अवर्णनीय असून हिरोजीने निर्माण केलेली आहे. आकाशात चंद्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत हे वैभव टिकून राहो हे या शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे. मला सांगा याच्यात कुठेतरी मशीन असा शब्द आहे का? आहे? हे मी लिहिलंय का मिलिंद भाऊंनी लिहिलंय का तुम्ही लिहिलंय? हे शिवाजी महाराजांच्या हयातीत जगदीश्वराचं मंदिर बांधताना रायगडावरती काय बांधलं हे शिवाजी महाराजांच्या समोर लिहिलेलं आहे. एवढा ढळढळीत पुरावा रायगडावर आहे. याचाच अर्थ रायगडावरती मशीद नव्हती, नसेल आणि इथून पुढे असा प्रयत्न. त्याच्या खालचे वाक्य की काय वाक्य आहे? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रायगडाची कीर्ती अमर राहील. मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रायगड आहे आणि जोपर्यंत रायगड आहे तोपर्यंत हा शिलालेख आहे. आणि हा शिलालेख जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठल्याही दाढीवाल्यांनी आणि डाव्या विचार झालेली रायगडावर मशीद होती असं बोंबलता कामा नये. लक्षात ठेवा, ढळढळीत पुरावा आहे हा. म्हणून मी तुम्हाला सांगतो की काही वेळेला आपण मेसेज मध्ये आलेलं फॉरवर्ड करत सुटतो. कुणीतरी सांगितलेलं, मला वाटतं त्या पत्रकार परिषदेत सुद्धा हा शिलालेख त्या ठिकाणी दाखवला होता आणि त्याच्यानंतर ते खलिदगा शिवाजीचा वापर असं कार्यक्रम फिरलो होतं सगळं. ठीक आहे, संघर्ष आपल्या रक्तातच आहे. कारण आम्ही शाळा रमणबाग आणि कॉलेज एसपीत जरी असलो तरी आंदोलनात्मक शाळेचे हेडमास्टर मात्र मिलिंद एकबोटेच आमचे होते. परंतु हे पुरावे बघण्याचे. आता तुम्ही इतक्या वेळा रायगडावर गेलाय, तो लेख बघितला, आपण काय म्हणतो तो गाईड काढणं ते करतो पण ते ऐकतो, हा शिलालेख आहे शिलालेख. त्याचं महत्व हे आहे, लक्षात घ्या. इथून पुढच्या काळात जगदीश्वराचा शिलालेख हा रायगडावर मशीद नव्हती ह्याचा ढळढळीत पुरावा राहणार आहे. ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. आता आपण या सगळ्याच्या पुढे जाऊ.
रायगडावरती मशीद होती का नव्हती? तुम्हाला नव्हतीच. लक्षात आलंय? नक्की. आता बहुत नवीन प्रकरण रायगडच्या बाबतीतलं. एकट्या रायगडाच्या बाबतीत एवढं सगळं इतिहासाचं विकृतीकरण चाललेलं आहे. तुम्ही आता माझं भाषण संपल्यावर रायगड जगदीश्वर मंदिर असं नुसतं युट्यूबला इंस्टाग्रामला टाकलं ना, तुम्हाला एक ऑडिओ, एक व्हिडिओ, एक रील बघायला मिळेल. आणि त्या रील मध्ये एका वक्त्याचा आवाज येईल. तो वक्त्याचा आवाज, ती रील अशी आहे की तुम्हाला जगदीश्वर मंदिर दिसतं, तुम्हाला जगदीश्वर मंदिराचा व्हिडिओ दिसतो आणि तो आवाज येतो. रायगडावर एक मंदिर आहे, ते मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर. कधीतरी लांबून बघा, ते मंदिर तुम्हाला मशिदीसारखं दिसतं, पण आत गेल्यावर तुम्हाला पिंड बघायला मिळते. अहो, हे महाराजांचं स्ट्रक्चर आहे. का बरं असं बनवलं असेल? मशिदीसारखं लांबनं बघितल्यावर दिसतं हा पिंड आहे. शत्रू सैन्य आक्रमण करण्याची भीती आहे. राजांची बुद्धिमत्ता बघा. मी नसेल किंवा असेल, असलो किंवा नसलो, रायगडावरची वास्तू जळाली तरी मंदिरातल्या पिंडीला हात लागता कामा नये यासाठी राजांनी पाहिजे. असा ऑडिओ ऐकू येतो की नव्हतो? हा रील ऐकलाय की नाही प्रत्येकाने? पहिले तर मी ऐकून टाकतो. अरे काय खोचटपण आहे. शिवाजी महाराजांनी जगदीश्वराचं मंदिर मशिदीसारखं बांधलं. हे काय ऐकतोय आपण? काय बोलतोय? कोणतरी एक शिंदे नामक वक्ता आहे, त्यांनी एका भाषणामध्ये नितीन बालगुडे पाटलांची कॉपी करत ही स्टाईल मारली. आपल्याला नावं घ्यायला लाल नका. आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही, तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. आपण करडे आहे हो. तांबड एक कसब्यातला जन्म आहे, जिथं छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेखानाची बोटं तोडली आणि सोन्याच्या नांगराला जमीन पाळली, तिथं आमची डोकरं ती माती लागलेली आहे. त्यामुळे ते पुढचं पुढं बघता येतं. शिवाजी महाराजांनी जगदीश्वराचं मंदिर मशिदीसारखं बांधलं. आणि हे का? तर हे असं गुंताकार आहे म्हणून. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. शिवाजी महाराज इतके भित्रे होते का? अफजल खानासारखा 6.5 फुटाचा महिषासूर त्याच्या मिठीत जाऊन त्याचा आतडा काढणारा हा नरसिंह आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये तो दिवस येतोय. तारखेनुसार 10 नोव्हेंबर 1659 आणि तिथीनुसार जो आपण शिवप्रताप दिन साजरा करतो, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 27 नोव्हेंबरला आलाय, चंपाषष्ठीचा दुसरा दिवस. आता एक साधं उदाहरण देतो. युट्यूबला टाकल्या हा ऑडिओ येतोय की नाही? किती पसरलं? कशाद्वारे पसरलं? सोशल मीडियाद्वारे. तुमची माझी येणारी जी पुढची पिढी आहे ना, ती जगदीश्वराच्या मंदिराकडे बघून सांगेल, हे बघा, हे जगदीश्वराचं मंदिर आहे ना, मशिदीसारखं आहे. शिवाजी महाराजांची लोक, शिवाजी महाराज इतके कासवाच्या बचावात्मक धोरणातले होते का? तुमच्या माझ्या घरचा देवारा करायचा झाला तरी आपण सुताराकडे जातो, देवारा जातो आणि मनासारखा देवारा करून घेतो. इथं उत्पत्ती लावताना पाहिजे, इथं कुलदैवत पाहिजे, तो संगमरवरी पाहिजे, त्याचा वरच्या पद्धतीचा गाभाऱ्यात लाईट लावताना पाहिजे. रायगडावरचं जगदीश्वराचं मंदिर म्हणजे शिवाजी महाराजांचा स्वतःचा हक्काने बांधून घेतलेला देवारा आहे. इथं किती जण, आमचा अनिश परदेशीचा एक पर्यावरण आणि इतिहास तज्ञ, तुम्ही विचार कोणालाही जाऊ, शिवाजी महाराजांनी रायगड बांधला नाही. शिवाजी महाराजांनी रायगड जिंकला. त्या किल्ल्याचं नाव होतं रायरी. जावळीतल्या मोऱ्यांकडनं जिंकून येतात. त्याच्यावर आधी पण काही बांधकाम होती. रायरी जिंकल्यानंतर ज्यावेळी त्याला राजधानीचा दर्जा द्यायचा झाला, त्यावेळी शिवाजी महाराजांनी नव्याने बांधकाम केले. रायरी जिंकला, ही रायगडचं नाव आहे. आधीचं जुनं नाव, शिवाजी महाराज तिथं जायच्या आधीचं. तणस हे सुद्धा रायगडचं नाव आहे. रासिवटा हे सुद्धा रायगडचंच नाव आहे. रायरी जिंकल्यावरती तिथे जगदीश्वराचं मंदिर नव्हतं. फक्त एक मंदिर होतं, आई शिरकाईचं. ती कुलदेवता होती. हे आपले शिरकोलीमध्ये जे सगळे पासलकर वगैरे मंडळी, ती तिकडं त्यांची ती कुलदैवत तिकडे गेली, शिरकाई. ती शिरकाई गडावर होती. मग शिवाजी महाराजांनी रायगडाची ज्यावेळी पुनर्बांधणी करायला सुरुवात केली, त्याच्यावरती नवनिर्मित बांधकामं करायला सुरुवात केली, त्यावेळी शिवाजी महाराज म्हटले, मला माझ्या शिवाची आराधना करण्यासाठी, मला माझ्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी, मनसोक्त दर्शन घेता येण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी तिथं मंदिर पाहिजे. आणि म्हणून जगदीश्वराचं मंदिर बांधलंय. उधळलेल्या चित्तवृत्ती शांत होतील ऐसे मंदिर पाहिजे. बरोबर ना? असं शिवाजी महाराजांनी स्पष्ट आदेश दिला. आणि मग महाराजांच्या डोळ्या देखत त्या मंदिराचं बांधकाम झालं. आता हे शिवाजी महाराजांच्या साठी बांधलेलं म्हणजे शिवनिर्मित मंदिर आहे.
हा जो कोणी येळपट आहे वक्ता, ज्याचा ऑडिओ फिरलाय आणि ज्याच्यामुळे ही प्रसिद्धी झाली आहे, त्यानं काय सांगितलंय की शत्रू सैन्य आलं तर त्याला वाटावं की ही मशीद आहे आणि आतमध्ये तो शिरू नये म्हणून हे बांधलं. मग बाहेरचा नंदी कुणी फोडला? रायगडावर आज तुम्ही गेलात तर जगदीश्वर मंदिराच्या बाहेर नंदी आहे, बरोबर आहे ना? पाहिलंय ना? चांगला आहे का तुटलेला आहे? तुटलेला नंदी आहे. तो कोणी फोडला? तो याच आक्रमकांनी फोडला ना. आणि शिवाजी महाराज इतके भित्रे होते का की जे स्वतःच बांधून घेतलेलं शिवमंदिर मशिदीच्या आकारासारखं बांधतील अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करणं म्हणजे शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर शंका घेण्यासारखं आहे. ही काही शिवनीती वगैरे काही नाहीये, ही स्थापत्य शैलीचा हा विषय आहे. आणि तो स्थापत्य शैलीचा विषय मी तुमच्या समोर आता स्पष्ट करतो, म्हणजे इथून पुढे तुमच्या मनात राहणार नाही की जगदीश्वराचं मंदिर हे घुमटाकार आहे म्हणजे ते मशिदीचं आहे. आपल्याला काय वाटतं, घुमटाकार शैली पाहिली की हे मशिदीसारखं झालं. मशीद आणि घुमट हे डोक्यातनं काढून टाका. रायगडावरचं मंदिर हे जे घुमटाकार स्थापत्य शैली आहे, मी जवळजवळ देशातल्या 13 पेक्षा जास्त स्थापत्य शैलीतल्या तज्ञ लोकांना भेटलो. याच्या व्यतिरिक्त मी फायनल शिक्का कुणाच्याकडे जाऊन भेटलो? देगलूरकर सरांना, गोम देगलूरकर. आता हे कोण आहे माहिती तुम्हाला? अयोध्येतली रामललाची मूर्ती कशी असावी हे ज्यांनी सांगितलं ते गोम देगलूरकर. देगलूरकर परंपरा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी 14 लोकांना भेटून आलोय ज्यांचा मंदिर शास्त्र या विषयावरती अभ्यास आहे, मूर्तीशास्त्रावरती अभ्यास आहे आणि त्याच्या अंती माझ्या समोर जे वास्तव आणि सत्य आलं ते तुमच्या समोर मांडतो. काही हे मशीद दाच्या विचारासारखं नाही. जगदीश्वर आहे. बापाच्या सगळ्यांना देवो की देव. आमचं माझं काही मशिदीसारखं मानतील का शिवाजी महाराज? अहो, ज्यांची युद्ध गर्जना हर हर महादेव होती त्याला काय तिथं ते मशिदीचं स्वरूप देतील का त्या जगदीश्वराला? मला तज्ञांना भेटल्यानंतर एक गोष्ट समजली, ती अशी, स्थापत्य शैली हा जो विषय, पूर्वीच्या काळात कॅमेरे नव्हते, पूर्वीच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचा मीडिया नव्हता. बांधकाम शास्त्र, बांधकाम करणारे जे लोक असायचे हे लोक उत्तरेतनं दक्षिणेतनं पूर्वेला पश्चिमेकडे अशा पद्धतीचा प्रवास करायचे. त्यावेळेचे ज्यांना आपण इंजिनियर म्हणू शकतो फार किंवा स्ट्रक्चर बांधणारे. आणि मग त्यांनी उत्तरेकडे ज्या पद्धतीचं बांधकाम बघितलेलं असायचं त्या पद्धतीची शैली त्यांना माहित झालेली असायची. मग ते दक्षिणेतल्या राजाकडे आल्यावर त्यांना म्हणायचे, अहो तिथं असं बांधलंय, हे बघा आम्ही चित्र काढून आणलंय. मग दक्षिणेत तशी बांधकामाची शैली नसायची. त्या राजाला ते नवीन वाटायचं आणि मग तो म्हणायचा, मग ठीक आहे आमच्याकडे हे असं करा. म्हणून उत्तरेतली जी बांधकाम शैली आहे तशी फार तर क्वचित शैलीत ती मंदिरं दक्षिणेत सापडतात. दक्षिणेत जशी अशी सरळ त्रिकोणी शैली आहे दक्षिणेतल्या साऊथच्या मंदिराची, तशी काही वेळेला पूर्वेकडे सापडतात, पूर्वेत ती पश्चिमेकडे सापडतात. जशी साध्या सोप्या भाषेमध्ये कपड्यांची फॅशन बदलत राहते त्या पद्धतीनं बांधकाम या विषयातली सुद्धा फॅशन बदलत राहते. बांधकाम या विषयातलं सुद्धा नक्षीकाम, स्थापत्य हे बदलत राहतं. म्हणजे अगदी छोटं उदाहरण देऊ का? क्रिकेटचा महिना चालू आहे आता एक 2020 संपली आणि आमच्या महिला विश्वचषकाचा अंतिम सामना क्रिकेटचा खेळला. जर कोण 90च्या दशकातला असेल त्या, तर सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड यांच्या जुन्या मॅच काढून बघा, शारजाची मॅच काढून बघा, जगप्रसिद्ध जी सचिननी मारली ऑस्ट्रेलियाला. सचिन तेंडुलकरनी घातलेला शर्ट हा ओव्हरसाइज शर्ट आहे, इथं पोरांपर्यंत आलेला. भाऊ आता हे या नवीन पोरांना सांगण्यासाठी सांगते, तुम्ही थोडं मला तर इथपर्यंत तो शर्ट आलाय. ती फॅशन नंतर गायब झाली आणि मग टाईट शर्ट आले, फिटिंग वाले. आणि आता परत 2 वर्षापूर्वीपासून ओव्हरसाइज शर्टची फॅशन आली का नाही आली मार्केटला? पोरांना माहिती सगळ्यांना. आता सगळे ओव्हर शोल्डरच्या खाली इथपर्यंत आलेले शर्ट घालताय. पण ही झाली 90च्या दशकात फॅशन, मग आता परत आली. बेल बॉटमची फॅशन परत आली, 50 वर्ष मागे गेली. लॉंग कॉलरची फॅशन परत आली. काही वर्षांपूर्वी कलाकार शोल्डरला आणि गळ्याला काश्मीरी वर्क करून घ्यायचे, मध्यंतरीच्या काळात गायब झालं, आता परत आलं. बरोबर आहे, ज्येष्ठांना माहिती आहे सगळा विषय. त्या पद्धतीनं बांधकाम शैली ही वरती कशी आहे, खाली कशी आहे. मग आपल्या इथं जे नाहीये ते बांधकाम, आपण घराला इंटेरियर डेकोरेशन करताना 100 घरात काय नाहीये ते माझ्या घरात पाहिजे असं करून बांधतो की नाही? मग ती स्थापत्य शैली जी घुमटाकार आहे ती काय केवळ
कुठल्या मशिदीची आणि दर्ग्याची ती जहागीरदारी नाहीये. ती भारतातली स्थापत्य शैली आहे, घुमट बांधणं. आणि याची उत्तम उदाहरणं संदर्भासहित पुराव्यासकट आता तुम्हाला मी इथं बसल्या देतो. ज्यांना वाटतं जगदीश्वराचं मंदिर हे घुमटाकार आहे आणि त्याच्या बाजूला हे 4 मिनार आहे मशिदीच्या बांधकामासारखे दिसताना ते तसं दिसतंय, पण हे काय झालंय, आपल्याला मशीद तशी बांधकाम केलेले बघितल्यामुळे असं वाटायला लागलंय. तसं नाहीये. शांतपणे पहा. माझं भाषण झाल्यावर तुम्ही परत स्वतः गुगलला सर्च करा. हा जो घुमट आहे, या घुमटाला खाली कमळाच्या पाकळ्या कोरलेल्या आहेत. कमळाच्या पाकळ्या ही हिंदू स्थापत्य शैलीतली सगळ्यात मोठी खूण आहे. कमळावरती कोण बसलेलं असतं? लक्ष्मी माता. लक्ष्मीचा वास असतो. या जगदीश्वराच्या घुमटाच्या खाली कमळाच्या पाकळ्या. आता हे झालं जगदीश्वराचं. पण घुमटाकार त्याच्या बाबतीत बोलतोच आहे मी. घुमटाकार स्थापत्य शैली किंवा घुमटाकार बांधकाम हे मशिदीचंच आहे. कशावरनं? घुमटाकार बांधकाम आमची नाहीयेत का, आपली नाहीयेत का? जगदीश्वर मंदिर बांधलं 1670 ते 1674च्या काळात, बरोबर. त्याच्या आधी सांगू का घुमट कुठं कुठं बांधले? सगळ्यात मोठा पुरावा देतो तुम्हाला. लोणी भापकर आहे. या लोणी भापकरच्या इथे भैरवनाथाचं मंदिर आहे. हे भैरवनाथाचं मंदिर किती सालातलं आहे ते सांगतो मी तुम्हाला. 13व्या शतकातलं. आज जाऊन बघा, इथनं जवळ आहे लोणी भापकर. कधी जा, आपलं चॅलेंज आहे, जाऊन बघावं तिथं. लोणी भापकरच्या भैरवनाथाचं मंदिर तुम्ही बघा, 13व्या शतकातलं आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 400 वर्ष आधी आणि मुसलमान महाराष्ट्रात यायच्या काही वर्ष आधी. तेव्हा कुठे इथं घुमट बिमट होते? तेव्हा इथं काहीच नव्हतं. मुसलमान हा पदार्थच इथला नाहीये. मुसलमान हा पूर्ण बाहेरचा पदार्थ आहे. तो तिथनं इथं आल्यानंतर हे घुमट बिमट त्यांनी बांधले असतील आपलं बघून. ते इथं यायच्या आधी 13व्या शतकातलं लोणी भापकरचं मंदिर आहे. जगदीश्वराच्या मंदिराच्या वरचे मिनार आणि लोणी भापकरच्या मंदिराच्या वरचे मिनार सारखे आहेत. म्हणजे झालं, तुमच्या लक्षात आलं, ही बांधकाम शैली आपली आहे. मशिदीचा त्यांचा काही संबंध नाही. आता दुसरी एक गंमत सांगतो. अंबेजोगाई नाव ऐकले सगळ्यांनी? हो. नक्की. दासोपंत स्वामींचं अंबेजोगाई. त्या अंबेजोगाईला योगेश्वरी मातेचं मंदिर आहे. मी आता तुम्हाला मिनार दाखवून दिले बरं का, की जगदीश्वराचे मिनार हे कुठल्या मंदिर आधीपासूनचे. हे योगेश्वरी मातेच्या मंदिराची कथा देव दानव युद्धामध्ये देवी तिथं प्रकट झाली आणि तिथं तिने स्थान मिळवलं अशा पद्धतीची सांगितली जाते. ज्ञानोबा राय तिथं गेलेले त्या मंदिरात असा उल्लेख आहे. ज्ञानोबा रायांनी त्या योगेश्वरी मातेच्या मंदिरात बसून त्या ठिकाणी अभंग रचना केलेली आहे असा उल्लेख आहे. आणि नामदेव महाराजांचं जे तीर्थावळी नावाचं प्रकरण आहे, त्या तीर्थावळी प्रकरणात सुद्धा हा उल्लेख आहे. म्हणजे हे मी तुम्हाला कधीच सांगतोय माहिती का? हे सांगतोय 13व्या शतकातलं. शिवाजी महाराजांचा जन्म आहे का तेव्हाचा? आहे का? शिवाजी महाराज कधी आहेत? 1630. शिवाजी महाराजांच्या आधी ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात योगेश्वरी मातेचं मंदिर आहे. हे बघा, या योगेश्वरी माते मंदिराचा जो गडस आहे तो घुमटाकार आहे आणि त्याच्या खाली कमळाच्या पाकळ्या. आता मला सांगा, एका मुसलमानांची शैली आहे का? आता हे मी कागद माझ्या हातातला ठेवून देतो आणि तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोरचं एक उदाहरण देतो. आजही मायबापो, तुम्हाला घुमटाकार आणि मिनाराचं काम असलेली स्थापत्य शैली हिंदू बघायची झाली, इथनं अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर जेजुरीला जा. जेजुरीचं मंदिर कसं आहे? आहे ना घुमट, आहे ना मिनार. हे कुणी बांधलंय? बरं, हे तर शिवाजी महाराजांच्या आधीपासून आहे. जेजुरीचा खंडोबा तिथं बसला ना, अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम जरा वारी सावधून भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. येतं चंपाषष्ठीला अरे मल्हारीची वारी. त्याचं मंदिर आहे घुमटाकार, तिथं मिनार आहे. याचा अर्थ आहे की शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही आधीपासून शेकडो वर्ष घुमटाकार आणि मिनार काम असलेलं स्थापत्य शैली या भारतामध्ये अस्तित्वात होती. म्हणजेच काय की कुठल्याही पद्धतीच्या मशिदी सारखं काम जगदीश्वर मंदिराचं नाही, ते पूर्णपणे कमळाच्या पाकळ्या असलेलं आणि घुमटाकार असलेलं त्या ठिकाणी हिंदू पद्धतीचं बांधकाम आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे आई आहे
त्यामुळे इथून पुढे ती जर ऑडिओ ऐकली किंवा तुम्हाला कोणी कसलं काय पाठवलं तर त्याला हे सरळ सांगा जेजुरीचं मंदिर, योगेश्वरी मंदिर. त्यामुळे काही नाही हो. आणि शिवाजी महाराज इतके मित्र आहेत का अजितराव तुम्ही सांगा, आपण शिवाजी महाराजांचा अभ्यास करणारी माणसं आहे. जगदीश्वराच्या मंदिराला मशिदी सारखा घुमट आहे म्हणणं ते किती थर्ड क्लास आणि दिशाभूल करण्याचं काम आहे. तुम्ही बघा अशा पद्धतीचे गैरसमज शिवकाळ, शिवाजी महाराजांचं मंदिर आणि धार्मिक विषयामध्ये घुसवले जाते आणि त्याचं वास्तव हे अशा पद्धतीनं. आता तुम्हाला जेजुरीचं मंदिर रोज जाता येतं, आपण पाहतो जेजुरीचं उल्लेख होतो पण लक्षात येत नाही त्याचं मूळ आणि पूळ या संबंधात इथपर्यंत जाईल म्हणून. आता तिसरा विषय, तिसरा गैरसमज आपण घेऊ आणि मग शेवटाकडे जाऊ. तिसरा विषय 65 किलोची तलवार. जरा थोडं त्या हिरव्या अतिक्रमणापासून थोडं या विषयावर पण घेऊ आपण. एक मेसेज देतो. जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीवरून घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. आणि जो वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि शत्रूच्या छावणीत घुसतो आणि मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. आणि या साऱ्यांना घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. ऐकलंय ना हे? वाचलंय का? आता याच्यात कधी कधी 40 भाकऱ्या खातो, सिंहाचे दात तोडतो, शत्रूच्या रक्ताने रांगोळी काढतो, एका हाताने शत्रूला गरगर फिरवतो, अशी सुद्धा वाक्य येतात. हे काय चाललंय? हे इतिहासाचं विद्रुपीकरण आहे. विकृतीकरण मगाशी पाहिलं, हे विद्रूपकरण आहे. मला सांगावं 65 किलोची तलवार पाहिली आहे का तुम्ही कधी? मी आता 2 मिनिट आधी ज्या जेजुरी गडाचा उल्लेख केला तिथे एक भली मोठी तलवार आहे. तिचं वजन आहे 42 किलो. त्याचं ते जे काही मुठीचं काम होतं त्यावेळी ती आमच्या तांबटाळीत आणली होती, त्यावेळी मला ती जवळ अनुभवायला मिळाली. मी ती उचलली वगैरे आहे तिकडे जाऊन. आपली तब्येत चांगली आहे त्यामुळे ते करता येतं सगळं. व्यायाम केल्याचे परिणाम आहे. आम्ही व्यायामाला जायचो नाही तेव्हा भाऊ मारायचे. आम्ही भाऊंचा मार खाल्लेली माणसं आहे. आता जरा कोणी काय दादागिरी केली का त्याला राग येतो, अपमान वाटतो, मग इकडून तिकडे उड्या मारते, सगळं चालू होतं. पण असं काही नाही. वस्ताद कडक असला तरच पहिलवान महाराष्ट्र केसरी घडतो, लक्षात ठेवा. असं वाटतं मला काय रोग कुणावर बोलायचे, तो बाण कुठं कुठल्या दिशेला वळवायला तो तुम्ही वळवा, बाण मारायचं काम मी केलेलं आहे. परंतु ती 65 किलोची तलवार, ही तलवार घेऊन लढता येईल का रे भाऊ? आपले चॅलेंज आहे सगळ्यांना. कुणी असो माईकाला, अहो 10 किलोचे डब्बे हातात घ्यावे, फक्त 15 मिनिटं हात असे वर ठेवावे. नाही शक्य. व्यायाम करणारी पोर आहे की नाही इथं? शोल्डर प्रेस मारल्यावर होतो ना त्रास. तलवार चालवण्याचा थेट संबंध तुमच्या शोल्डरच्या जॉ लाईनशी, तिथल्या कार्टिलेजशी आहे. तुम्हाला असं फिरवावं लागतं ते. अरे 65 किलोची तलवार. आज इतिहासामध्ये जेवढ्या तलवारी उपलब्ध आहेत तुम्हाला माहितीये, सापडलेल्या, राहिलेल्या, संग्रहालयात असलेल्या, पुरातत्व खात्याकडच्या 10 किलोपेक्षा जास्त मोठी तलवार नाहीये. पण ती फिरवताच येणार नाही. 65 किलोची तलवार आली मनगट असं खाडकन पुढे आणि ती कुठल्याही हाडतज्ञाला बसवता येणार नाही. सह्याद्रीला जा नाही तर दिनानाथला जा, कुठेही जा, कुणालाही फोन करा, ते बसत ती मनगट चालूच शकत नाही. मग काहीतरी लॉजिक नावाची गोष्ट आहे की नाही? का आलं म्हणून पुढं पाठवायचं, तिकडून आलं इकडं पाठवा, इकडून आलं तिकडं पाठवा. 65 किलोची तलवार कशी असू शकेल? आणि ती सुद्धा जी 40 किलोची आहे ना ती जेजुरी गडावर, ती पानसे नावाचे सरदार आहे. त्यांनी एका युद्धामध्ये त्यांच्यावर ज्यावेळी मोठा बिकट प्रसंग आला त्यावेळी खंडोबाला नवस केला होता की आम्हाला यातनं यश मिळू दे. पराक्रम झाला, मोठा विजय मिळाला. त्याच्यानंतर ती नवस करून ती खंडोबाला वाहिलेली तलवार आहे. अशी काहीही 65 किलोची तलवार नव्हती. येसाजी 65 किलोची तलवार चालवत नव्हता, पण मला येसाजीचा पराक्रम माहितीये. त्याने जवळजवळ 500 ते 600 किलो वजनाचा हत्ती ज्यावेळी त्याच्या अंगावर चालून आला त्यावेळी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची इब्रत राखण्यासाठी तो हत्तीशी झुंजला आणि हत्तीची सोंड छाटणारा येसाजी होता. 65 किलोची तलवार माहित नाही, पण पुढची 650 वर्ष समोर हत्ती एवढं संकट आलं तरी घाबरायचं नाही, त्याच्याशी झुंजायचं एवढी हिंमत देणारा येसाजी होता. हे मात्र आपल्याला समोरचा प्रसंग. 65 किलोची तलवार त्यांच्या वंशजांचे नंबर देतो तुम्हाला, विचारा त्यांच्या घरी, ऐका बघा. त्यांच्या घरी तलवार आहे, तिचं वजन 3.5 किलो आहे.
65 किलो कुठनं आलं तेही सांगतो तुम्हाला नंतर. थांबा. दुसरा गैरसमज, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, रायाजी बंदर, पयाजी बंदर, त्यातला सुद्धा रायाजी हे त्या खिंडीच्या इथं थांबले, पन्हाळगड ते विशाळगड, आणि त्यांनी जो तुफान पराक्रम केला आषाढ पौर्णिमेच्या दिवशी 12 जुलै, यावेळी तेच भाषण नेमकं उडालं होतं, ते भोसले मला त्याच्यावर बोलणार आहेत. ठीक आहे, आता ते आठवलं तारखेवर म्हणून, आणि शिवाजी महाराजांचे प्राण वाचले. पण तो पराक्रम करताना ह्या माणसांबरोबर हिरडस मावळातली जी बांधल मंडळी होती, त्या बांधल मंडळीतली 300 लोक होती. 300 मावळे आणि त्यांच्याबरोबर बाजी, फुलाजी, असे 302 ते 305 लोक त्या खिंडीत थांबले होते आणि त्यांनी जवळजवळ या 4 ते 5 हजार लोकांशी लढा दिला. तुम्ही लॉजिकली बघा, एक माणूस 2000 माणसांशी आता सुद्धा हातामध्ये AK-47 असली तरी लढू शकत. बाजींचा पराक्रम मोठा आहे, बाजींचं त्या ठिकाणी असलेलं काम मोठं आहे, बाजींनी केलेली गोष्ट ही इतिहासामध्ये अजरामर आहे. परंतु एखाद्या तज्ञ माणसाने आणि परदेशी नागरिकाने जर का हा मेसेज वाचला की एकटा 2000 माणसांशी लढला, तर तो आपल्या इतिहासाचा अभिमान नाही धरणार, तो आपल्या इतिहासावर हसेल. हे काय दिलंय या लोकांनी? असं नाही बाजी प्रभू लढले, बाजी प्रभू महान आहे, 2000 शत्रूंशी लढतो तो बाजी, हे मात्र चुकीचं आहे. याला इथून पुढे तुम्ही हे फॉरवर्ड करणं बंद करा. तिसरी गोष्ट, त्यातलीच 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो तो संताजी. वंदे भारत तरी येते का 8 तासात दिल्लीवरून पुण्याला? आमचे मित्र हवाई उड्डाण खात्याचे मंत्री झाले मुरलीधर मोहोळ, मी त्यांना एकदा विचारलं, अण्णा अशी कुठली रेल्वे आहे का होती? अश्विनी कुमारांना विचारा की जी दिल्लीवरनं येते इथं 5-6 तासामध्ये. त्यांनाही उत्तर देता आलं नाही त्या गोष्टीचं. हे आत्ताच सांगतोय, 8 तासात दिल्लीवरनं भिंतडी तट्ट आरबी घोडा, कुठलं खेचर काही येऊ शकत नाही. त्या घोड्याला 4 जणांना न्यावं लागेल. आता मी इथं महिला बसते म्हणून काही वेगळी भाषा बोलत नाही, परंतु तो घोडा जगेल तरी का? 8 तासात दिल्लीवरनं घोडा कसा आणता येईल पुण्याला? ही पहिली गोष्ट. लॉजिकच नाही या गोष्टीला, काहीच लॉजिक नाही. 8 तासात इथनं मी स्कॉर्पिओ देवगडला नाही पोहोचू शकत, बेळगावला नाही पोहोचू शकत. एवढं सगळं सुसज्ज असताना घोडा कसा येईल? असा कुठला घोडा होता तो? का युनिकॉर्न होता? का हॅरी पॉटर सिनेमातला घोडा होता? काही नव्हतं. असं 8 तासात दिल्लीवरनं घोडा इथं येतो, ही शुद्ध आणि शुद्ध बावळटपणाची थाप आहे. आणि आता याला मी तुम्हाला ससंदर्भ एक पुरावा सांगतो. घोडा काय करून द्या, मुळात आता इथं आमचे घोरपडे काका आले, आता मला जाताना दिसते कुठे ते बघा, ते संताजी ऑलरेडी इथं बसलेले, एकदम टाळ्या वाजवत त्यांना विचारा, संताजी घोरपडे ममलकत मदार त्यांचं पदवी आहे. औरंगजेबाच्या सैनिकांना स्वप्नात सुद्धा संताजी दिसायचा. संताजी नाव ऐकलं की त्याचे घोडे पळून जायचे मुघलांच्या पूजेचे. संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शत्रूच्या छावणीत औरंगजेबाचं मुंडकं तोडायला घुसलेला सरनोबत प्रतापराव गुजराचा खरा वारसदार कोण असेल ना, तर तो एकमेव संताजी घोरपडे, लक्षात ठेवा. त्याच्या नावावर हे काय विद्रुपीकरण चाललंय? आता मी तर थांबतो इथं. भाषण झाल्यावर संताजी रावांवरती एवढी कागदपत्र उपलब्ध आहेत अजितराव, की त्यांच्या कुठं काय झालं, कुठं ते जिंकले, एवढी कागदपत्र ऑथेंटिक उपलब्ध आहेत. इतक्या कादंबऱ्या आहेत, इतक्या कथा आहेत, इतकी पुस्तकं आहेत. घोरपडे काका मला सांगा, संताजी कधीतरी दिल्लीला गेले होते का? दिल्लीलाच ते गेले नाहीये. आणि का जातील दिल्लीला? दिल्लीत ज्या माणसाला मारायला जायचं होतं तो माणूसच इथं होता ना, औरंगजेब. संताजीच्या हयातीमध्ये औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात होता आणि औरंगजेब महाराष्ट्रातच मेला. तो स्वतः पुन्हा कधीही दिल्लीला जाऊ शकला नाही, तर संताजी दिल्लीला का गेले? संताजी घोरपडे हे कधीही दिल्लीला गेले नाही. उलट दिल्लीच्या राक्षसाला त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी इतकं मोठं काम केलं. हे सगळं इतिहासाचे दाखले आपल्या समोर असताना आपण फॉरवर्ड काय करतो?
जो 8 तासात दिल्लीवरून इथं घोडा आणतो तो संभाजी. अरे 8 वर्ष औरंगजेब ज्याच्या भीतीने जगू शकला नाही, झोपू शकला नाही आणि ताट चालू शकला नाही, तो संताजी. लक्षात ठेवा. घोडागिराचा आणि भाऊ आता ते पुढचं आहे, वाघाला पडतो त्याचं नाव संभाजी. मी रायगड पाहिजे आहे, सांदोशीचं जंगल आहे आमच्याकडे. कावल्या कावल्याच्या खिंडीतनं पलीकडे गेल्यावर किंवा आपल्या कोस्ते निजामपूरवरनं पुनाडेवाडीच्या अलीकडे डाव्यात आला. त्या सांदोशीच्या अलीकडे पलीकडे श्रीमान नावाचं ते गड आहे, श्रीमानगड. आणि तिथं गांगोली नावाचं गाव आहे. त्या गांगोलीमध्ये संभाजी महाराजांचा वाडा होता. आपण ज्यांना छत्रपती शाहू म्हणतो त्यांचा जन्म त्या वाड्यातला आहे. कोल्हापूरचे शाहू फुले आंबेडकरांपैकी शाहू महाराज वेगळे आणि छत्रपती शाहू वेगळे, जे सातारच्या राजगादीचे प्रमुख आहेत. म्हणजे बाजीराव मस्तानी सिनेमामध्ये महेश मांजरेकर जो शाहू आहे तर ते छत्रपती. त्यांना पिक्चरची भाषा सांगावी लागते काही जणांना, सगळे जण कागदपत्र बघत नाही, मग त्यांना कॅरेक्टर लक्षात येतं. तर त्या सांदोशीच्या जंगलात शिकारी चालायच्या एवढाच एक उल्लेख. तर त्या कोण करायचं कोण नाही याचा काही उल्लेख नाही. पण आता त्या काही ठिकाणी सिंहाला फाडतो तो माझा संभाजीराजा. आणि संभाजीराजांची चित्र केली सिंहाला फाडताना. सिंह आहे का महाराष्ट्रात ते बघा. तू उभा राहा जरा. मी आता आज कागद पण आणले आणि माणूस पण आणला. वन्यजीव तज्ञ आहे आणि वनस्पती आणि पर्यावरण तज्ञ आहे. त्याच्या नावावरती गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड एकदा टाळावा. प्राणी तज्ञ आहे, त्याला विचार महाराष्ट्रात होते का सिंह महाराष्ट्रात आहे. त्याला विचारण्याच्या पहिले आपण स्वतःला विचारून बघा ना. सिंह गीरच्या अभयारण्यात आहे. महाराष्ट्रात मध्ये वाघ आहे, पटेली आहेत, बिबट्या आहे, छोटं वाघरू आहे, रानमांजर आहे. मांजर वर्गीय प्राण्यांमध्ये वाघांमध्ये आपला सगळा चित्ता होता आपल्याकडे. सिंह आला कुठून? आणि सिंहाला फाडायला संभाजी महाराज गुजरातला गेले होते का? एकतर हे मुळातच संभाजी महाराजांच्या पराक्रमाला कुठंतरी बाजूला घेऊन त्यांची प्रतिमाच काहीतरी. ते जे चित्र आहे ना ते भरत राजाचं आहे. भरत नावाचा जो राजा होता ज्याच्यावरनं भारत देशाला नाव आहे, त्या भरत राजाचं ते चित्र आहे सिंह फाडतानाचं. ते आपण काय केलं, ते संभाजी महाराजांना लावलं. मग त्या सिंहावरनं ती स्वारी वाघावर आली आणि ते गाणं तयार झालं. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीनं जातं. असं नाहीये. शाहीर इंग्यांची कविता आहे, काळाच्या जबड्यात घालून हात मोजीनं दात, ही तर जात मराठी आमची, पाहत चालू न पाणी आमच्या इतिहासाची. वाघ आला तरी नाळी या शिकारी केल्या कधी. शहाजी राजे शिकारीला गेलेले असताना उदयगिरीच्या जंगलामध्ये घोड्याचा पाय त्या जंगली वेलीमध्ये अडकून पडली आणि तिथे ते गेले. म्हणजे संभाजी महाराजांचे आजोबा. पण संभाजी महाराजांनी वाघ फाडला वगैरे असा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. चुकीचं पसरवू नका. याचे परिणाम तुम्हाला आम्हाला इथं प्रेरणा येते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जागतिक आहे आणि आता त्यांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत गेले. परदेशी लोक इथं येऊन ते शिवाजी महाराजांचा इतिहास वाचणार बघणार आहेत. त्यातल्या जर कुणी हे वाचलं तर काय म्हणेल, अरे काय राजा होता, वाघ पाडला म्हणून इतकी लोक त्याच्या नावाने जयजयकार करतात. असं नाहीये. अरे औरंगजेबाचे कितीतरी सरदार संभाजी महाराजांनी छाताडामध्ये तलवार उचलून त्यांची मुंडकी उडवलेली आहे. हा पराक्रम राहिला बाजूला. संभाजी महाराजांनी जो स्वाभिमान दाखवला त्याच्यामुळे स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराज्य टिकून राहिलं. हे द्यायचं बाजूलाच ठेवलंय आणि त्यांनी वाघ फाडला हे सांगत सुटायचं. म्हणजे संभाजी महाराजांचा पराक्रम कमी करायचा आणि संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाला करमणुकीकडे न्यायचं, या पद्धतीचा हा धंदा आहे. असं नाही. औरंगजेबासारख्या शत्रूला अंगावरती घेऊन स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराज्य टिकवणारे संभाजी महाराज होते. हे वास्तव आहे, लक्षात ठेवा. बाकीचे गैरसमज पुढे पाठवणं आणि फॉरवर्ड करणं बंद करा. आता ही 65 किलोची तलवार ते हे संभाजी महाराज, हे प्रकरण कुठनं उदयाला आलं हे दाखवत सांगतो. या आपल्याकडे एक IPS अधिकारी आहेत, बस ते बघा यांनी नाव सांगितली. त्यांना संत मीना पाटील असं सुद्धा म्हणतात कधी कधी. हे अमित पाटील नाव आहे. पण हे IPS अधिकारी
शनिवार वाड्यावर झी युवा उत्सव नावाच्या एका मोठ्या कार्यक्रमाला आलेले होते. युट्यूबला टाकलं तर तुम्हाला ते दिसेल. समोर MPSC करणारी जवळजवळ 500-600 मुलं होती. शनिवारवाडा परिसरातले नागरिक होते. माझे मित्र प्रवीण तरडे त्यांची त्या कार्यक्रमाचे अँकरिंग करत होते. तशीच्या तशी युट्यूबला व्हिडिओ आहे. आणि हे IPS अधिकारी मोठ्या रुबाबात असे आले आणि भाषणाची सुरुवात करताना 65 किलोची तलवार चालवतो, याला येसाजी म्हणतात. म्हणजे इतके वर्ष MPSCचा अभ्यास करून हे शिकला माणूस. काय बोलायचं नाही, आपल्याला अटक होत नाही, काय आपल्याला फिकीर नाही. तुम्ही पोलीस आहात, तुम्ही पोलीस महासंचालक आहात, तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी आहात, लोकांना इंग्लिश मधनं मोटिवेशन देता. हे सगळं एका पारड्यात आणि देशाच्या तरुण पिढीच्या मनामध्ये खोटा इतिहास भरवणं किंवा इतिहासाची दिशाभूल करणारा त्या ठिकाणी वाक्य बोलणं, हे सगळं एका बाजूला आहे. आणि ते काय होतं, पदस्थ व्यक्तीने हे वाक्य बोललं की त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं. असंच झालं आणि तिथनं तो मेसेज पसरला. त्या मेसेज मधली सत्यता मी तुम्हाला काय आहे ती सांगितली. असा मेसेज आल्यावर असं खरंच काही होतं हे मानू नका. आणि आता आपण एका त्यातल्याच गरम विषयाकडे येऊ. सध्याच्या शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान. हा एक कुणी घुसवलेला, कुणी टाकलेला गैरसमज आहे. त्याच्या मागे फार मोठे षडयंत्र आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं इस्लामीकरण करणं हे सध्या चालू आहे. शिवाजी महाराज कसे सर्व धर्म समभावी होते, शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्यांना मुसलमान जवळ कसे होते, शिवाजी महाराजांचे पाय मुसलमान दाबायचे आणि त्यांच्यासाठी मशीद कशी बांधली वगैरे, हे सगळं का आलं? हे 20-21 वर्षापूर्वीपर्यंत नव्हतं असं काही. कुठनं आलं हे, कुणी चालू केलं? त्याच्या मागे एक विशिष्ट विचारधारा, ज्यांना मी भाषणाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इतिहास बिघडवलं आणि इतिहासाच्या माध्यमातून तरुण पिढीची दिशाभूल झाली. की दिशाभूल झालेली तरुण पिढी वैचारिक दृष्ट्या समाज बिघडवत सुटते आणि मग त्या समाजामधनं राष्ट्रीयत्व, पौरुषत्व, पराक्रम काढून घेणं हे स्लो पॉइझनिंग चालू आहे. ह्याचे परिणाम तुम्हाला लगेच काय दिसणार? हळू याचा परिणाम खूप मोठा होत जाणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, आज जर हे सुधारलं नाही तर तुमची माझी मुलं तुम्हाला मला म्हातारपणात शिकवतील महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते. रायगडावर गेल्यावर तुम्हाला मला म्हातारपणात पोरांना जाप द्यावा लागेल, बाबा इथं मशीद कुठं होती, आणि मग 80 वर्षी तुम्ही सांगणार आहे का की इथं काही नव्हतं असं. त्यामुळे आत्तापासून सुधारलं पाहिजे. 35% मुसलमान असं काही नव्हतं. 35 मुसलमान सुद्धा नव्हते, 35 पण नव्हते. यावी दाखवतो यार. अरे शिवाजी महाराजांचे आओ इथं देशात त्यावेळी 10% मुसलमान नव्हते तर सैन्यात 35% कुठले येणार? हे सगळे नंतर आलेले अवलाद आहेत. आता मी काय झालेलं आहे, आज दिवस चांगला आहे आमच्या, चांगला सकाळपासून अबंधन काकडा म्हटलं म्हणून जीप चांगल्या मॉर्निंग ट्रॅकच्या थोडस वेगळ्या माझ्या स्टाईल मध्ये असतो रायगड. तर या 35% वाल्यांची उत्पत्ती आणि व्युत्पत्ती कुठल्या झाली हे चांगल्या भाषेत सांगितलं. मी मोजून एवढीच नाव आहे सांगतो तुम्हाला. सिद्धी हिला यांची पण पुढे काय तरा येते बघा. दर्या सारंग, नूर बेग, मोजा हातावर. सिद्धी हिलाल, दर्या सारंग, नूर बेग, सिद्धी अंबर बगदाद, कासिम बेग, बहिलीम खान, जैना खान पिरजादे, दौलत खान, नूर खान, शामा खान, इब्राहिम खान आणि काझी हैदर. किती झाले? 12. कुठल्या 12च्या हे 12 नंतर 35% केले काय माहिती. 12 आहेत. आता ह्या 12तला अजून एक सांगितलं जातो, शिवाजी महाराजांचा एकमेव मुस्लिम वकील काझी हैदर. बरोबर आहे ना? ऐकलंय का नाही हे तर त्या खलीद का शिवाजी मध्ये बोंबलून सांगत होते. ले लोक, डावी लोक आणि ब्रिगेड वाले. शिवाजी महाराजांचा एकमेव मुस्लिम वकील होता, न्यायाधीश होता, त्याचं नाव काझी हैदर. या काझी हैदरने काय केलं हे मी तुम्हाला आता सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे 12च्या 12 कसे नासकी होते. एक डझन आंबा म्हणजे 12 आंबे. आम्ही देवगडवाले ना, त्यामुळे आंबे पटकन लक्षात येतात. एक डझन आंब्यातला एक आंबा जरी नासला तरी उरलेली अख्खे
अख्खा डझन नाचका निघतो नंतर 2 दिवसांनी. हा काझी हैदर जो आहे हा पारसनीस होता. अजितराव तुम्हाला तर हा विषय माहिती आहे सगळा. याचा पुरावा शिवछत्रपतींची पत्रे खंड 1 पत्र क्रमांक 32 पृष्ठ क्रमांक 107 1669 ते 1670 कालावधी आणि दुसरा संदर्भ म्हणजे कर्णाल पर्वत गणाख्यानांमध्ये 2.5254 ही जी पानं आहेत त्याच्यावरती आणि तिसरं म्हणजे मासिरी आलमगिरी पृष्ठ क्रमांक 143. हे का सांगितलं? आपलं पुरावा पाहिजे काहीतरी सांगायला. तर त्याच्यामध्ये या काझी हैदरने ज्याला आत्ताची ही सगळी ब्रिगेडी लोक म्हणतात की एकमेव वकील वगैरे, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब इथं चालून आल्यावर तुमच्या माझ्या बापजाद्यांचं स्वराज्य तो गिळायला बसलेला असताना हा हरामखोर काझी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला. तो औरंगजेबाला मिळाला याचे स्पष्ट उल्लेख मासिरे आलमगिरी नावाच्या औरंगजेबाकडच्या ग्रंथामध्ये आलेले आहेत. ते उल्लेख माझ्याकडे आहेत. आणि हा नुसता औरंगजेबाला मिळाला नाही भाऊ, याने कोथळीगड नावाचा किल्ला औरंगजेबाच्या सैन्याला जिंकून दिला आणि त्याच्याबद्दल त्याचा सत्कार चाललेला आहे औरंगजेबाच्याकडनं. आता त्याचाही पुरावा मी तुम्हाला देतो. म्हणजे हे जे आज म्हणतात की एकमेव वकील असं काही नव्हतं, हे मी तुम्हाला सांगतो. याच्या मागचं तथ्य काय, वास्तविक हा काझी हैदर कोण होता याचा पुरावा इथं आहे. इथं तुम्हाला एक उर्दू पत्र दिसत असेल. ही 2 उर्दू पानं आहेत, ही त्या काळची आहेत. हे त्या काळची अस्सल पत्र आहे. या पत्रामध्ये काय लिहिलंय हे तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुमचे खाडकन डोळे उघडतील की काय गैरसमज मनामध्ये घेऊन आपण जगतोय शिवाजी महाराजांच्या काळाबद्दल. ऐका, फारसी भाषेत मासिरे आलमगिरी नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये असं लिहिलंय, काझी हैदर मुंशी सिवा ब इरादत ए बंदगी रकमे दौलत बर नासिये ताले कशीत ब महरमत खिलाफ व 10,000 रुपया व मनसब 2,000 मुक्त खारीर करदीन. आता याचा मराठीत अनुवाद असा, शिवाचा मुंशी काझी हैदर बादशाहकडे सेवेच्या इच्छेने आला. त्याला नेला पण नाही बरं का उचलून, स्वतःहून गेला. त्याला खिलत आणि 10,000 रुपये आणि 2,000 मनसबदारी देऊन गौरवण्यात आले. याचाच अर्थ काय, तुमच्या माझ्या भाषेमध्ये तो गद्दार आला, तो फितूर झाला आणि स्वराज्याच्या स्ट्रगल काळामध्ये तो संभाजी महाराजांना सोडून औरंगजेबाचे पाय चाटायला गेला. त्याच्याबद्दल त्याला 10,000 रुपये आणि खिल्लत दिली. म्हणजे तो प्रामाणिक होता का? तो एकमेव होता का? कोण होता तो? ज्या काळात तुमचे माझे 10 पिढ्या आधीचे बाप जाते रोज रक्त ओकत स्वराज्यासाठी हातपाय तोडून घेत होते, त्यावेळी ही हरामी अवलाद औरंगजेबाला जाऊन मिळाली. आणि त्याचा गौरव मेसेज वक्त्यांच्या भाषणात आलेलं फॉरवर्ड करण्यामध्ये आपण करत सुद्धा. आता हे ठीक आहे, पुढचं ऐका. या काझी हैदरचं वास्तव बघा काय आहे. मी मगाशीच बोललो, आता हे जे नंतर आहे ना की एरवी तुम्ही माझी भाषण ऐकताय तर दर 2 वाक्याने टाळायची, आजची ती नाहीये. आजचं भाषण हे तुम्हाला विचार करायला लावणार आहे पुढची काही वर्ष. दिनांक 11 डिसेंबर 1684 म्हणजे संभाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात झुंजार काळ. 24 मोहरम जुलूस 28चा मुघल अखबारमधील मजकूर, म्हणजे मुघलांच्या डायरीतला. हे तर माझ्या डायरीतलं नाहीच आहे, हे मुघलांच्या डायरीतलं. फारसी भाषेत हा ज्याचा गौरव आता या मेसेज वरती भाषणांमध्ये करतायत ना ही सगळी ब्रिगेडी लोक, आणि तो कोणतरी एक सुभान नावाचा एक ट्यूट्यू करणारा टिटवा आहे. ते काहीतरी उगाच काझी हैदर, याकूब बाबा बिबा हे सगळं तो बोलत बसलेला असतो. त्या काझी हैदरनं काय केलंय बघा, मुघल अखबारात लिहिलंय. आपण जाऊन दोघांनी अप्पाबळ चौकात वही आणली आणि त्यात लिहून ठेवलं असं नाहीये. त्या काळचं पत्र आहे, ह्या पत्रातलं तुम्हाला सांगतोय बघा. काझी हैदर खान, आता तो नुसता काझी हैदर होता, मुघलांकडे गेल्यावर त्याच्या नाव पुढे खान लागायला लागलं. काझी हैदर खान अर्ज नमूद की अब्दुल कादिर वगैरह किले पुतळा बतात संभा मकबूर की दर तस्तुवर अवतारण किल्ले रियासत गुप्त पारंत करणं बाल अमानत हुजूर जुजू मनसब इसपे सरफराज नमूदे हर जी अम्र शबद बाल मजरूर किले कोथळा रा इस्म मित्ताउल कुतुव निहादे फक्त 1000 रुपया इनाम व काझी हैदर खान महरम नमूदे की आंची प्यादा हाय मदमम मावले की दिलेरी करदे अंदरून किले
अव्वल मर्तबा दाखल शुदे अंध अनारा करा तला अदुक्र तयार करदे व दहंद. आता त्याचा हे कुठे लिहिलंय माहिती तुम्हाला? हे या पत्रात लिहिलंय. भाऊ त्यांना दाखवायला पत्र मित्र घेऊन आलो मी तुमचा. त्यांना जरा विश्वास वाटतोय सगळ्यांना की आपण काय मेसेज फॉरवर्ड करतो. म्हणजे तुम्ही नाही पण सगळ्या जमान्यात काय चाललंय हे वाचलं मी आता. आता त्याचं मराठीत त्याची जहालता आणि ते विष ऐका काय आहे. काझी हैदर खानाने अर्ज केला तो असा, अब्दुल कादिर वगैरेंनी संभाग मतहूर कडील कोथळा किल्ला, म्हणजे हा संभाजी महाराजांना पकडून म्हणाला तिकडे गेल्यानंतर बादशाही अंमलाखाली आणला. त्याचे पूर्वी हुकूम झाला होता की किल्ला जिंकल्यानंतर उत्तम कृपा केली जाईल, तरी हुजूर आल्यावर मला किल्ला जिंकल्याबद्दल मनसब व वाढ देऊन अर्जित करावे याबाबत हुकूम व्हावा. अर्ज ऐकताच औरंगजेबाने कोथळा किल्ल्यास मिफ्ता उल फुतूह हे नाव दिले व काझी हैदरास 7,000 रुपये दिले. हुकम झाला की त्याने जे शिपाई घेऊन किल्ला जिंकला त्यांना शौर्य गाजून किल्ल्यात प्रवेश केला त्यांना सोन्याची व चांदीची कडी करून देण्यात यावी. बोला आता काझी हैदर इमानदार होता. संभाजी महाराज ज्या काळामध्ये सुखाची झोप त्यांना नव्हती, घोड्याच्या पाठीवर जो सिंहासन ठेवल्याप्रमाणे या सबंध सह्याद्रीमध्ये झुंजत होते, फिरत होते, त्या काळात हा हरामी काझी हैदर आपला कोथळीगड नावाचा किल्ला, एक एक किल्ला राखण्यासाठी आमच्या मुरारबाजीनं प्राणार्पण केलेलं रामजी पांगेला झुंजलेला आहे. आमचा तानाजी माणूस घरचं लग्न टाकून गेलाय. तो किल्ला औरंगजेबाकडे जाऊन त्याने दिला आणि त्याच्या बदल्यात 7,000 रुपयाची भीक मागितली आणि औरंगजेबाने त्याच्या हातात सोन्याचं तोडा, चांदीचं कडं आणि 7,000 रुपये दिले. आणि ह्याच्या नावाने खोटा मेसेज फिरतो शिवाजी महाराजांचा एकमेव निष्ठावान वकील. काय गैरसमज आणि वास्तव हे आहे. आता माझ्या पडलोबांनी लिहिलं नाही कागद. आणि असे हे जे गैरसमज निर्माण केले गेलेले हे आपण घेऊन चाललोय पुढे. दुसरं पान म्हणजे ह्यातलंच त्या मेसेजचं दुसरं पान किंवा त्या वाक्यातलं दुसरं पान. महाराजांना अफजल खान भेटीच्या वेळी नख पाठवून देणारा उस्तुज मेहमान होता. ऐकले नाही बऱ्याच जणांनी? तो मेसेज फिरतो बघा की शिवाजी महाराजांना वाघनख उस्तुज मेहमानने पाठवलेले. हा उस्तुज मेहमान कोण आहे तुम्हाला माहित असेल. अफजल खान वधानंतर सगळ्यात पहिलं शिवाजी महाराजांवर कोण चालून आलं तर उस्तुज मेहमान आला. आणि आज आपण करवीर प्रांतात शिरलो म्हणजे कोल्हापूरला टोल नाक्यापासून उजव्या हाताला आत वळलो की तिथे जे मोठी जागा आहे नदी काठाला, तिथे युद्ध झालं. शिवाजी महाराजांना घाबरून धुमणाला पाय लावून पळून गेला कोण असेल तर तो उस्तुज मेहमान पडा. तो वाघनख कसा पाठवे? वाघनख हे मराठ्यांच्या शस्त्रागारातलं शस्त्र होतं. शिवाजी महाराजांच्या आधी सुद्धा होतं, परंतु शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा त्या शस्त्रांनी काढल्यामुळे त्याला एक भलय प्राप्त झालं. उलट या रुस्तुज मेहमानचा सख्खा सोयरा मित्र त्या वाघनखाने फाटला. रुस्तुज मेहमान वगैरे असं काही मित्र नव्हता. पुढे जाऊ इब्राहिम खान गार्दी. इब्राहिम खान गार्दी हा मराठ्यांच्या शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख होता असं त्या मेसेज. इब्राहिम खान गार्दी हा तोफखान्याचा प्रमुख होता पण तो शिवाजी महाराजांच्या नव्हता. 1761 साली जे पानिपतचं युद्ध झालं त्या पानिपतच्या युद्धामध्ये जे मराठे पानिपतला लढले तिथल्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान गार्दी होता. शिवाजी महाराजांकडे असा कुठलाही इब्राहिम खान असल्याची नोंद इतिहासामध्ये येत नाही. पुढचा उल्लेख आहे त्या ठिकाणी काझी हैदरच्या बाबतीत मी सांगितलं. तुम्हाला सांगतो तो वकील होता. हा जो अपप्रचार चाललाय तोही मी तुम्हाला करून टाकतो. महाराजांचे वकील सोनोपंत डबीरांनी एकदम सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांची वकिली केलेली आहे आणि ज्याला आपण सगळ्यात मोठा दुश्मन मानतो त्या औरंगजेबाला शिवाजी महाराजांचा वकील म्हणून भेटणारे सोनोपंत डबीर होते. शिवाजी महाराजांचं वय त्यावेळी 21 वर्ष होतं आणि ते न घाबरता न भिता औरंगजेबाला त्या काळात जाऊन वकील म्हणून भेटले. त्यांच्या या मोठ्या गुणगौरवासाठी महाबळेश्वरच्या प्राचीन मंदिरामध्ये त्यांची शिवाजी महाराजांनी सोन्याची तुला केली आहे. काय राजा आहे स्वतःच्या सहकार्यांची सोन्याची हे वकील आहेत महाराज. औरंगजेबाकडे गेला सोन्याचं कडं घालून घेण्यासाठी आणि इतिहासात तो त्या ठिकाणी. मात्र सोनोपंत डबीर शिवाजी महाराजांच्या 21व्या वर्षी औरंगजेबाला जाऊन थेट भिडले म्हणून आज इतिहासाच्या पानावर आश्रमाला सुवर्ण तुला झाली. औरंगजेबाचं सोन्याचं कडं महत्वाचं का शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने केलेली सुवर्ण तुला महत्वाची हे आजकाल आपण
ह्याच्यातलं प्रश्नचिन्ह शोधलं पाहिजे. दुसरे वकील होते महाराजांचे, आपण पुरस्कार देतो त्यांच्या नावाने. पंताजी गोपीनाथ गोकील अफजल खानाला जावळीत आणण्याचं काम शिवाजी महाराजांनी जरी ठरवलं असलं तरी ते केलं ज्या माणसाने प्रतापगडच्या गनिमी काव्याचा आणि निसर्गाचा आश्रय घेऊन मिळवलेल्या विजयाचा सगळ्यात मोठा मॅन ऑफ द मॅच जर कोण असेल ते पंताजी काका आहेत, लक्षात ठेवा. त्यांनी अफजल खानाला जावळीमध्ये आणलं, असा वकील शिवाजी महाराजांच्या त्या काळी होता. आणि याच्या व्यतिरिक्त काही वेळेला रघुनाथ पंत, निराजी यांनी सुद्धा वकिली शत्रूंच्या ठिकाणी केलेली आहे. गाझी हैदर पिगर हे कोमांडे, गाझी हैदर पारसनीस म्हणून होता आणि तो शत्रूला लावून मिळाला, हे वास्तव आहे, हे लक्षात ठेवा. आता याच्या पुढचं शिवाजी महाराजांचं एकमेव चित्र काढणारा मीर मोहम्मद हा मुसलमान होता, हे एक पसरलं. बरोबर आहे ना? शिवाजी महाराजांचं एकमेव चित्र काढणारा मीर मोहम्मद मुसलमान होता. मीर मोहम्मदने शिवाजी महाराजांचं चित्र काढलेलं आहे. आता ते काय नाकारू शकत नाही. हे कशात येते तुम्हाला मी सांगतो. हे बघा, या ठिकाणी आपल्याकडे आग्र्याची जी कागदपत्र आहेत ती जादूनाथ सरकारांनी आणि रघुवीर सिंगांनी ट्रान्सलेट केलेली कागदपत्र आहेत. त्या कागदपत्रामध्ये मीर मोहम्मदने आग्र्यामध्ये, दिल्लीमध्ये मुघलांच्या दरबारात आलेल्या अनेक माणसांची चित्र काढली आहेत. त्यात आग्रा भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचे चित्र काढलेले आहे. मी तुम्हाला संदर्भ सांगितला. पण तुम्हाला असं वाटतं का की फक्त मीर मोहम्मद एकट्याने शिवाजी महाराजांचे चित्र काढलंय? तर बिलकुल नाही. मी तुमच्यासाठी हा तक्ता इथं आणलेला आहे. याच्यामध्ये जवळजवळ 1 2 3 4 5 6 ही जी एवढे चौकोन आहेत ना, याच्या खाली हा जगाचा नकाशा आहे. शिवाजी महाराजांच्या शिवकाळामध्ये शिवाजी महाराज हयात असताना त्यांची जी चित्र काढली गेली की आता जगातल्या कुठल्या कुठल्या म्युझियम मध्ये किंवा कुठे कुठे ठेवलेली आहे, त्याचा हा तक्ता आहे ऑथेंटिक. इथे चित्रांची संख्या जवळजवळ 17 पेक्षा जास्त आहे आणि ती 17 पेक्षा जास्त चित्र ही जगभरातल्या विविध चित्रकारांनी काढलेली आहेत. याचाच अर्थ शिवाजी महाराजांची जी चित्र आपल्याला दिसतात त्याचं क्रेडिट कुठल्या तरी एका मुस्लिम चित्रकाराला दिलं जाणं हा पसरलेला खूप मोठा गैरसमज आहे. मीर मोहम्मद एक चित्रकार होता, त्याने शिवाजी महाराजांचे चित्र काढलं, पण शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये त्यांची जवळजवळ 17 पेक्षा जास्त चित्र काढण्यात आली आणि ती जगभरातल्या वेगवेगळ्या माणसांनी, चित्रकारांनी काढली. दुर्दैवानं ती वेगवेगळ्या ठिकाणी असलेली त्यांची नावं नाहीयेत उपलब्ध इतिहासामध्ये, पण काढली गेलेली आहेत. कोणी एकमेव चित्रकार वगैरे असं क्रेडिट विशिष्ट धर्माला द्यायची त्या ठिकाणी गरज नाही. आणि आता आपला हा गैरसमज त्या मेसेज मधला मी तुमच्या समोर त्याचं वास्तव मांडलं. आणि आजच्या भाषणातला शेवटचा मुद्दा जो पुढच्या काळासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मागचे अनेक दिवस आणि मागचे अनेक महिने आम्ही याच्यावर काम करतोय, लढा मांडलेला आहे. सुरुवातीला मी उल्लेख केला, आमच्या रत्नागिरीच्या इथं केळशी नावाचं गाव आहे. आजकाल अनेक दिवस झाले कोणतरी मेसेज काय करतं, भाषण काय करतं आणि त्या भाषणामध्ये उल्लेख येतो केळशीचा याकूब बाबा हा शिवाजी महाराजांचे गुरु होते. आणि दुर्दैवानं आज तुम्ही कोण, दापोलीच्या कोण पासून मंडणगडकडे जाणारे जे रस्ते, केळशी गावाच्या अलीकडे 15 किलोमीटर आणि पलीकडे 15 किलोमीटर, तर तुम्हाला अशा पद्धतीचे बोर्ड बघायला मिळतील. हा त्या बोर्डाचा फोटो आहे. या बोर्डावर स्पष्टपणे दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुवर्य हजरत पीर याकूब बाबा यांच्या दर्ग्याकडे जाणारा मार्ग. अशा पाट्या लावल्यात. आता याच्या पुढची गोष्ट जी अधिक जहाल आहे त्याचाही उल्लेख मी आणलाय. हे ट्विटर अकाउंट आहे. हे ट्विटर आहे अबू आझमीचं. अबू आझमी किती राष्ट्रविघातक आहे हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. अबू आझमीने मागणी केली आहे हजरत सैयद याकूब बाबा सरवरी छत्रपति शिवाजी महाराज के 11वें गुरु थे, उनकी दरगाह के लिए छत्रपति शिवाजी महाराज ने 700 एकड़ जगह दी थी. ये सब जानकारी आज की पीढ़ी को बताना जरूरी है. दापोली तालुका के में स्थित केळशी में स्थित याकूब बाबा दरगाह को 50 करोड़ के बजट के साथ उसके टूरिस्ट स्पॉट बनाकर विकास करने की मांग आज मैंने सदन में की. अबू आझमी ने मागणी केली आहे. इथे शेजारी
गुगलवर याकूब बाबा टाकलं की ते शिवाजी महाराजांचे गुरु होते याची माहिती असल्याचाही मी फोटो आणलाय. हा किती गंभीर विषय आहे महाराष्ट्रातला. तुम्ही आम्ही रोज शिवाजी महाराजांच्या इतिहासावरची अशी विकृत आक्रमणं घेऊन जगतोय. तुम्हाला लक्षात येत नाही याचं गांभीर्य. शिवाजी महाराजांनी 700 एकर जागा दिली म्हणे, आणि ही 700 एकर जागा कुणाला दिली? त्यांचे 11वे गुरु याकूब बाबाला. केळशीच्या कोण याकूब बाबा, त्याचं इतिहासातलं स्थान काय, त्याचं शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं स्थान काय, कोणीही वाचत नाही, बघत नाही. माय बापा, मी तुम्हाला खरं सांगतो, मागच्या 2 वर्षामध्ये त्या पाट्या बघितल्या ना की जाणारे येणारे पर्यटक, चला चला शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, आपण दर्शनाला जाऊन येऊ. हजारो पर्यटक त्या केळशीमध्ये गेले. काय दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम गुरु म्हणजे त्यांची आई राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. शिवाजी महाराजांचे गुरु आमचे तुकाराम महाराज. आणि गुरु शिष्य परंपरा किती मोठी आहे. संदीपनी श्रीकृष्ण, द्रोणाचार्य अर्जुन. गुरु शिष्य परंपरेमध्ये पुराण्या काळापासून मी उदाहरण देऊ शकतो. निवृत्तीनाथ, आदिनाथ उमा विजय प्रकटले मच्छिंद्रराव लाभले सहजस्थिती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षवाला गैनी प्रसादी निवृत्ती दाताला ज्ञानदेवा सारे चुजविले. म्हणजे नाथ परंपरा ज्ञानेश्वरांपर्यंत. तुकोबारायांची गुरु आहेत राघव चैतन्य, केशव चैतन्य. सांगितलेली गुणमाळिकेची बाबाजी आपले सांगितलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. गुरु परंपरा किती मोठी आहे आणि किती पवित्र आहे. या पवित्र गुरु परंपरेचं भान राखून आपण काहीतरी शिकणार आहोत की नाही. गुरु परंपरेमध्ये एक प्राथमिक गोष्ट लहान मुलाला सुद्धा माहित असते की गुरुकडे शिष्य ज्ञान घ्यायला जातो, गुरु त्याला ज्ञान देतो, त्याला उपदेश देतो, त्याला सल्ला देतो, चांगलं काहीतरी शिकवतो, आणि हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा शिष्य त्याला गुरुदक्षिणा देतो. बरोबर आहे हो की नाही? हो. आता तुम्हाला एक गंमत अस्सल पुराव्यानिशी दाखवतो. शिवाजी महाराजांचे गुरु आपण तुकाराम महाराजांना म्हटलं तर तुकाराम महाराजांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता. त्याच्यामध्ये दिवट्या, पालखी, छत्री, घोडा, मौल्यवान दायकिने असं सगळं होतं. शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज काय, त्यांची पात्रता, योग्यता बघा. तो खजिना समोर आला, तो नजराणा समोर आल्यावर तुकोबारायांनी गुरुपदवी दिली. तुकोबाराय वैराग्य मूर्ती, त्यांनी तो नजराणा स्वीकारला नाही, परत पाठवला. दिवट्या, छत्री, घोडे हे तो बऱ्याच लोकडे ते म्हटले, तो परत पाठवला. आम्हाला हे नको, उलट शिवाजी राजांना माझा आशीर्वाद म्हणून हे अभंग घेऊन जा असं म्हणून शिवाजी राजांना उपदेश देणारे अभंग पाठवले. त्याच अभंगात आहे कंठी विरवा माळ तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरिचे असं तुकार म्हणे हेची असं सोने आणि माती आम्हा समाना हे चित्ती. हे जे 4-5 अभंग आहे याचाच अर्थ काय? साधं उदाहरण. शिवाजी महाराजांनी गुरूंना नजराणा पाठवला, गुरूंनी तो परत पाठवला, उलट शिष्याला आशीर्वाद म्हणून उपदेशवर अभंग पाठवले. आलं लक्षात? दुसरी गोष्ट येते, त्या काळातला एक साधू हा याकूब बाबा आहे. अजून एक होते चला समर्थ रामदास स्वामी. शिवाजी महाराजांच्या बाबतीत निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सगळा ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करणे. इतके सुंदर शब्द शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्या काळातल्या समर्थांनी दिलेले. समर्थांनी त्या काळामध्ये गावोगावामध्ये तरुणांना व्यायामाला लावलं, मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली, त्यातले असंख्य तरुण शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये भरती झाले. तुकोबारायांनी वारकरी घडवले, ते धारकरी झाले. इकडे यांनी समर्थ संप्रदायातनं, रामदासी संप्रदायातनं ते बळकट तरुण तयार केले, ते पाठवले सैन्यामध्ये. सत्पुरुष किती आहे त्या काळात? मुर्या बसले. हा आला कुठून? याकूब बाबा. तर या याकूब बाबाच्या बाबतीत एक गंमत दाखवतो. 91 कलमी बखर नावाचे एक साधन आहे. या 91 कलमी बकरीच्या पानामध्ये त्या ठिकाणी याकूब बाबाच्या बाबतीतला त्या ठिकाणी उल्लेख आहे, आणि तो उल्लेख इतका छान आहे, तो उल्लेख मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण या ठिकाणी थांबू. तो उल्लेख असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज राजापूरच्या स्वारीला गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांची आणि याकूब बाबाची भेट झाली. आता तुम्ही बघा आपण काय गुण जगतोय आणि त्याच्यात खरं काय आहे.
91 कलमी बकरीतला उल्लेख. तसाच्या तसा वाचून दाखवतोय, मला ओरिजिनल डॉक्युमेंट इथं आहे. राजापुरीचा ध्यास लागला याकरता मुझे केळशी सिद्ध बाबा याकूब होते, त्यांच्या दर्शनात जाऊन संकल्प करून काही उत्तर आशीर्वादे बोलावे, तो याकूब बाबा उठून चालले. ते शिवाजी महाराज त्यांच्याकडे गेले तर याकूब बाबा उठूनच चालला. आता पुढे बघा, त्यांच्या मागे महाराज मागे फिरून डेऱ्यास आले, तेव्हा पिकला दाढीचा केस व मिशीचा केस याकूब बाबांनी महाराजांच्या हाती दिला. पुढे बघा, व या केसांचा ताईत करणे व हुकमावर ताईत केला, केस गोविंद विश्वनाथ प्रभू याच्यापासून हरवला. आणि आता पुढे कलम 74 पुढचा राजा पोलीस महाप्रयत्न लागेल असं याकूब बाबा बोलले. तसाच्या तसा उल्लेख मी तुम्हाला वाचून दाखवलाय. मला एवढंच म्हणायचंय, एखादा माणूस तुमच्या दर्शनाला आलाय, तुकोबारायांच्या दर्शनाला शिवाजी महाराज गेले, उपदेशपर अभंग दिले. साधूच्या दर्शनाला जर आपण गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी प्रसाद मिळतो. हा कोण बाबा आहे की ज्याला शिवाजी महाराज तिथं गेल्यावर त्यांनी दाढीचा आणि मिशीचा पांढरा केस दिला आणि हा आशीर्वाद, आणि तो केस हरवला, त्याचा ताबीज झाला नाही ना ताईत झाला काही नाही, फक्त एवढाच उल्लेख आहे 91 कलमी बकरीत. हा गुरु, असा गुरु असतो, त्यांनी ना उपदेश दिला, ना शिवाजी महाराज त्याच्यापाशी राहिले, ना शिवाजी महाराजांनी त्याच्याकडनं काही अनुग्रह घेतला, ना गुरु शिष्य परंपरेनुसार त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्याची मुलाची आशीर्वचन घेतली. उलट त्याच्यात असं लिहिलंय की याकूब बाबा पुढे पुढे चालू लागले आणि नंतर राजापुरी घेण्यास कष्ट पडेल असं देखील म्हणाले. म्हणजे आशीर्वाद पण दिला नाही. आणि अशा एका विक्षिप्तपणा असलेल्या माणसाला शिवाजी महाराजांचा गुरु मानलं जातं, त्याच्या नावाच्या पाट्या लिहिल्या जातात. हे दुर्दैवाचे प्रकार तुमच्या माझ्या इतिहासाच्या अज्ञानामुळे चालू झाले. मी पुराव्या सकट तुम्हाला याकूब बाबा या ठिकाणी दाखवलेला आहे. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, 91 कलमी बकरीतल्या फक्त 3 ओळीमध्ये याकूब बाबा आला. समर्थ तुकाराम महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यापेक्षा दुसरा कुठलाही गुरु शिवाजी महाराजांच्या आयुष्यात नव्हता, नसेल आणि इथून पुढे येणार नाही. याकूब बाबा हा शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून हिंदू समाज कधीही स्वीकारणार नाही. लक्षात ठेवा, मी तुम्हाला पुराव्यासकट सांगितलेलं आहे. विश्वास बसलाय? या याकूब बाबाचं उदात्तीकरण झालंय, यांना दर्गा मोठा आणि 700 करोड जागा दिली, 700 एकर जागा दिली. असं चाललंय. त्या अबू आझमीनी मागणी केली इथं की त्या जागेसाठी 50 करोड रुपये द्या, त्याचा विकास करा. काय चाललंय? ते 50 करोडचे इथं कोण येणार मग त्याचा विकास केल्यावर? पण हे का घडतंय? हे तुमच्या माझ्या इतिहासातल्या अज्ञानामुळे घडतंय. आता अनेक दिवस प्रयत्न चालू आहे, जी याकूब बाबा विषयीची जागरूकता चाललेली आहे, तर इतिहासावरती येणारी ही अशी अनेक आक्रमणं आहेत आणि ही मी तुमच्या समोर मांडली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती अशा पद्धतीचा घाला का घालतोय, कोण घालतंय आणि तुम्ही आम्ही हे का सहन करतोय, हे 3 प्रश्न फार महत्वाचे आहेत. इतके पुरावे मी तुमच्या समोर दिले. तुम्ही विचार करा, याकूब बाबा शिवाजी महाराजांचा गुरु आहे म्हणून फक्त पाठी बघून शेकडो लोक तिथं जातात. उद्या ते 50 कोटी रुपये आले, काही आलं, काय झालं, तिथं बांधलं, किती खोटं पसरेल, किती विषवल्ली पसरेल आणि हे आपल्याला माहित नाही. म्हणून मी काय सांगतो की शिवकालीन इतिहासावरच्या बाबतीत पसरलेले गैरसमज पूर्ण वेगळे आणि वास्तव पूर्ण वेगळे. आज मला इथं 5 सांगण्याची आणि पुराव्यासकट सांगण्याची संधी मिळाली. एरवीच्या माझ्या शैलीमध्ये, माझ्या स्टाईलमध्ये मला बोलता नाही, कारण कथा वगैरे नव्हत्या. परंतु हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की जे मेसेजवर, व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावरती पसरत आहे ते किती घातक आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण आणि त्याचं इस्लामीकरण करण्याच्या मागे कोण यंत्रणा आहे याचा शोध घेतला जाईलच. पण तुमच्या समोर अशा पद्धतीचे मेसेज, अशा पद्धतीचं भाषण, अशा पद्धतीचं लिखाण आलं तर हे संदर्भ देऊन ते तातडीने थांबवा. तुम्ही त्यांना स्वतःहून सांगा की असं नाहीये. याच्यावरती सप्रमाण भाष्य करणारं
अगदी छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांना कळेल अशा भाषेतलं 90 पेक्षा जास्त संदर्भ आणि 30 पेक्षा जास्त पुरावे फोटो सकट छापलेलं माझं पुस्तक पुढच्याच महिन्यात येते, लक्षात ठेवा. अरे वा वा. प्रत्येकाला परवडलं पाहिजे. जाऊ दे या पुस्तक जर खोटा इतिहास पसरो, परंतु आमच्या तुकोबारांनी म्हटलंय, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य. याचा अर्थ काय की सत्य कर्म जे असेल त्याला आपण सहाय्य करावं. तर पांडुरंगाचा आशीर्वाद मिळतो. तुम्ही आम्ही आज इथं राष्ट्र साधनेच्या निमित्तानं जमलो. राष्ट्र साधना म्हणजे दुसरं तरी काय, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्राला बळकट बनवण्यासाठी पिढीच्या मनामध्ये, तरुणांच्या मनामध्ये, युवकांच्या मनामध्ये, माता भगिनींच्या मनामध्ये तो रुजला जावा आणि तो रुजताना त्याचे संस्कार तरुण पिढीवर व्हावे, म्हणजे राष्ट्र संस्कार, समाज, संस्कृती ही सगळी बळकट होईल. त्याची साधना म्हणून राष्ट्र साधना आहे. राष्ट्र साधनेत इतिहास ऐकला होता आजपर्यंत 4 वर्ष. इतिहासात पसरलेले गैरसमज आज ऐकवले आणि त्याचं वास्तवही आज तुमच्या समोर मांडलं. त्यातनं काय शिकायचं तर तुम्ही शिकवण घ्या, त्यातनं काय बोध घ्यायचा तो तुम्ही बोध घ्या आणि दिलेल्या पुराव्यांच्या आणि गैरसमजांविषयीच्या केलेल्या त्या ठिकाणी सामोरं दिलेल्या वास्तवाच्या आधारे तुम्ही त्या ठिकाणी प्रबोधन करावं. मी फोटोका काढतोय. राष्ट्र साधनेला सुद्धा विश्वचषकाचा अंतिम सामना असतानाही एवढी गर्दी होऊ शकते याचा पुरावा आहे, लक्षात ठेवा. फक्त पहिल्या 2 रांगा भरलेल्या होत्या, आता ते सगळं भरलं. महाराजांच्या कार्याचा पुरावा आहे. आणि त्यावेळी शिवाजीराजे भोसले त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी संजय भोसले आज जे पळतात त्याचं हे परिणाम आहे, लक्षात घ्या. एकदा भोसले त्यांचा मुलगा माझा मित्र आहे, शिकते आमचा, त्याच्यात तो माझ्या वयाचा आहे, परंतु संजय काका माझ्याशी मित्राप्रमाणे राहतात. आपली सगळीच माणसं अशी आहेत. पण हे सगळी झाली करमणूक, ही सगळी झाली गप्पा गोष्टी. आज जे सांगितलं ते ध्यानात ठेवा. इतिहासातले गैरसमज पसरवा. शिवाजी महाराजांचे गडकोटांवर तर यांनी आक्रमण केलं. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातल्या स्त्रियांवर लव जिहाद नावाचं आक्रमण तर यांनी केलेलंच आहे. शिवाजी महाराजांच्या संस्कृतीच्या बाबतीत, जागांच्या बाबतीत यांनी लँड जिहाद चालू केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या गडकोटांच्या बाबतीत गड जिहाद चालू केलेला आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र उरला आहे आणि तो इतिहास हाच तुमच्या माझ्या बापजाद्यांनी आपल्यासाठी ठेवलेली खरी संपत्ती आहे, लक्षात ठेवा. जी आजपर्यंत तुम्हाला सातबाऱ्यावर जमीन येऊ शकते, इतिहास नाही येऊ शकत. तुमच्या माझ्या सातबाऱ्यावर, जमिनीवर आणि तुमच्या माझ्या हृदयावरती कोरलेला इतिहास तुमच्या माझ्या बापजाद्यांनी रक्त सांडून शरीराचे तुकडे होईपर्यंत लढून आपल्यापर्यंत पोहोचलाय. तो नष्ट होऊ न देणं आणि असं त्याचं हिरवं इस्लामीकरण होऊ न देणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. इतिहास ऐका, इतिहास वाचा, इतिहास पहा, पण इतिहासाचं प्रबोधन सुद्धा करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा हिंदवी आणि भगवाच राहील ही आजच्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपण कैवल्य साम्राज्याच्या चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करू आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी त्या ठिकाणी विनंती करू. आणि तुम्ही आम्ही संत परंपरा ही केवळ चमत्कारांची आणि अध्यात्माची नाहीये. संत परंपरा महाराष्ट्राला लागलेली ही प्रबोधनाची परंपरा आहे आणि त्या संत परंपरेतला आषाढी कार्तिकी भक्तजन येतील त्यातल्या कार्तिकीचा आजचा उत्सव आहे. त्याच्या दिवशी तुम्हाला हे प्रबोधनात्मक संवाद मी तुमच्याशी साधला. हा संवाद 100 लोकात कसा न्यायचा ती जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. कार्तिकीच्या दिवशी मिळालेला हा आजचा प्रबोधनाचा संवाद दशदिशांना पसरवा आणि शिवरायांच्या इतिहास वाचवणारे मावळे बना, एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी. नंतर आपटे सरांचा सन्मान मिलिंद भाई कोटे करतील. इकडे
आपल्याला सगळ्यांना आज फार मोठं ज्ञानामृत या ठिकाणी मिळालं असं मी म्हणेन. संत ज्ञानेश्वर सभागृह आहे, परंतु या सभागृहामध्ये आज जे उपस्थित आहेत ते भाग्यवान आहेत खरोखर. कारण शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली हे पुराव्यासह सौरभजींनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडलं. आपल्या सुद्धा मनात कुठल्याही गैरसमज राहू नये इतकं स्वच्छ इतिहासाची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. आपण सगळे तिथे लक्षात ठेवलं पाहिजे आणि लक्षात कधी राहतं तर आपण जर इतरांना सांगत गेलो तर ते आपल्या लक्षात राहतं. आपण जर ते आपल्या पैसे ज्ञान ठेवण्याचा प्रयत्न करा ते विसरून जातो. म्हणून तुम्ही आज घरी गेल्यावर आपल्या घरातल्या लोकांसाठी याचा उपयोग करा आणि आपल्या घरातल्या लोकांना जे काही इथे तुम्ही ऐकलेलं आहे ते तसं सांगण्याचा प्रयत्न करा. आणि सौरभजींना मी असं सांगेन की तुम्ही या विषयावर पुस्तक लिहा. समस्त हिंदू आघाडीतर्फे मी 10,000 पुस्तकांची ऑर्डर आता नोंदवतो. आमच्याकडं कीर्ती काळे आणि श्रेया परदेशी आहेत, त्या मोबाईलमधून जाहिरात करून एका दिवसात पुस्तकं संपवते. तर मी दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतोय की शिवप्रताप दिन हा अगदी जवळ आलेला आहे. 27 नोव्हेंबरला शिवप्रताप दिन आहे. ठरल्याप्रमाणे तो नातूबाईच्या मैदानावरच होईल, परंतु तो शिवप्रताप दिन कसा भव्य दिवस झाला पाहिजे हे सगळं तुम्ही करायचं. सगळ्या सर्वांनी अयोध्येचे प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी ज्यांनी संघर्ष केला ते विष्णू शंकर जैन हे या कार्यक्रमाला येणार आहेत. ॲडव्होकेट विष्णू शंकर जैन त्यांनी माझ्याशी कबूल केलेलं आहे. त्यांनी ते वडून आले तेव्हाही त्यांनी कबूल केलं आणि आता फोनवर त्यांनी सांगितलं की मी नक्की येतो. दुसरी गोष्ट, जीवा माले पुरस्कार, हिंदवी स्वराज्य भूषण जीवा माले पुरस्कार ज्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये 9 वर्ष तुरुंगवास भोगला आणि 8 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या मारल्या, 17 वर्षाचा वनवास ज्यांनी सहन केला त्या समीर कुलकर्णींना आपण सोन्याचं कडं घालणार आहोत. नुसत्या टाळ्या वाजवू नका, सोन्याचे भाव वाढलेले. प्रत्येकाने पोते पुस्तक घेतलं तर सोन्याचं कडं घाल नाही. आणि तिसरी गोष्ट, आपण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम नेहमीपेक्षा थाटामाटात कसा होईल याचा प्रयत्न सर्वांच्या प्रयत्नाने केला पाहिजे. लवकरात लवकर त्याची बैठक सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल. अत्यंत आनंदाची गोष्ट अशी आहे की जे या कार्यक्रमासाठी पेढे देतात दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीचे अध्यक्ष, त्यांनी फोन करून मला विचारलं की शिवप्रताप दिनाची दिनांक कोणता आहे. त्याचप्रमाणे जय गणेश व्यासपीठ पियुष शाह यांनी सुद्धा 3 दिवसांपूर्वी फोन केला होता आणि मला असं त्यांनी आग्रह धरला की शिवप्रताप दिनाची बैठक लवकर व्हावी म्हणजे आपल्याला सगळ्या मंडळापर्यंत पोहोचायला मदत होईल. तर अशा पद्धतीने बाहेरच्या लोकांमध्ये सुद्धा जे समस्त हिंदुवाणीचे नाही आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अत्यंत आतुरता आहे शिवप्रताप दिनाबद्दल. आणि पुण्यातला शिवप्रताप दिन हा सगळ्या महाराष्ट्राला अतिशय आदर्श असा शिवप्रताप दिन झाला पाहिजे. हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. 27 नोव्हेंबरला शिवप्रताप दिन आहे ते आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि ज्या बैठकीचा निरोप आपल्यापर्यंत येईल त्यावेळेला सर्वांनी चांगल्या संख्येने म्हणजे याच्यातला एकही माणूस एकही कार्यकर्ता बैठकीला काही राहणार नाही आणि शक्यतो आपल्याला बैठकीला मोठी जागा घ्यावी लागेल असा प्रयत्न आपण सगळेजण करूया. तर शिवप्रताप दिनाचा निरोप सर्वांनी ध्यानात ठेवा अशी माझी विनंती. अनिश परदेशी या ठिकाणी आहे की जे वन्यजीव शास्त्रज्ञ आहेत.
ज्यांचे काही संशोधन जे आहे ते गिनीज बुक मध्ये नोंदवले गेलेले आहेत. म्हणजे आपला पुण्यातला कार्यकर्ता पुण्यातलं होतं इतकं मोठं काम करून दाखवतो ते आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण माझी सौरभींनी उल्लेख केला, त्यांचं स्वागत आपण करू. आणि आमचे घोरपडे साहेब आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी शामराव घोरपडेंनी आणि प्रदेश यांचं सत्कार या ठिकाणी करावं. महादेव. आपल्या नियमाप्रमाणे ज्यांना गोमातेसाठी काही निधी द्यायचा असेल तर गोरक्षण निधी त्यांनी संजय भोसले यांच्याकडे द्यावा आणि तो गोरक्षण निधी आपल्याला रोजच उपयोगी पडत असतो आणि त्याची आपल्याला नेहमीच गरज भासत असते. तर अजून एक महत्त्वाचा निरोप आहे. बुधवारी संध्याकाळी पाताळेश्वर मंदिरात दीपोत्सव आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता दिवे लावायला आपण सुरुवात करणार आहोत. इथं वारवडीपाशी वीरस्मृती नावाची इमारत आहे आणि 1965च्या युद्धात जे सैनिक आपले गमावले गेले, ज्यांचं बलिदान झालं किंवा जे घरी परत येऊ शकले नाहीत, त्या सैनिकांच्या पत्नी तिथे राहतात. त्यांच्या हस्ते आपण हा दीपोत्सवाचा शुभारंभ करणार आहोत की ज्यांनी आपल्या देशासाठी एवढं मोठं सर्वोच्च त्याग केलेला आहे आणि देशासाठी त्याग करताना एकाकीपणाचं जीवन अत्यंत पावित्र्याने जगलेलं आहे असे जे काही सैनिक विधवा आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण त्रिपुरी पौर्णिमेचा दीपोत्सवाचा शुभारंभ करणार आहोत. तो भव्य प्रमाणात झाला पाहिजे. तर इथं जेवढी मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना आमची माझी विनंती आहे की आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दीपोत्सव होतात, परंतु महाराष्ट्रात दीपोत्सवाला सगळ्यात पहिली सुरुवात 1999 साली पाताळेश्वर मंदिरात झाली. हे विसरू नका. म्हणून आपण सर्वांनी या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि संध्याकाळी 5:30 वाजता या दीपोत्सवाचा प्रारंभ होईल. तर तत्पूर्वी आपली उपस्थिती पाहिजे ही सर्वांना विनंती आहे. आता शुभम रेणुकूंना मी या शिववंदनेसाठी आमंत्रित करतो. सर्वांनी हात जोडून थांबायचे. धर्मासाठी झुंजावे, धर्मासाठी झुंजावे, झुंजोन्यासी मारावे, झुंजोन्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपले, राज्य आपले, देशद्रोही इतके कुत्ते, देशद्रोही इतके कुत्ते, मारो निघाला
बुद्धिवंत कीर्तिवंत जाणकार राजा लेंचेस्य दीक्षित श्रीमंत 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 श्री छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा नमः पार्वतीपते शिवाय हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की गौ माता की भारत माता की